लग्न झालं तर टिकावं हे चांगलीच गोष्ट आहे. टिकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, ह्याच्यात काहीच ना नाहीये. पण प्रश्न इतका हातघाईला येतोय, तो जीवापर्यंत येतोय, असं म्हणल्यानंतर कुठेतरी निर्णय घ्यायची गरजच आहे. डिव्होर्स नंतर संकट आहेतच, पण डिव्होर्सच्या आधी संकट नाही आहेत का? संकट हा आपल्या आयुष्याचा भागच आहे. तुम्ही आधी करा, नंतर करा, लग्न झाल्यानंतर डिव्होर्स न घेता वैष्णवीच्या आयुष्यात संकट आलीच. तिथंच खितपत पडावं, तिथंच मार खात राहावं आणि तिथं आयुष्य संपलं असं समजून आता सहन करत राहावं, याच्यापेक्षा एका नवीन आयुष्याला सुरुवात होऊ शकते. घरी यायचं, टीव्ही लावायचा, नेटफ्लिक्स लावून बसायचं, प्राईमवर रोज व्हिडिओ बघायचे, पिक्चर बघायचे, मग सोबतीला एकटेपणा आहे म्हणून दारू प्यायची, कुठलं तरी व्यसन जोडायचं, वेळ संपतो, दुसऱ्या दिवशी सकाळी परत कामावर जायचं. हे असू शकत नाही. हे एकटेपणाचं उत्तर नाहीये. हे तुम्ही डिप्रेशनमध्ये जायचं हे असं. बहुतेक सगळ्या बायकांची नाही तर तक्रार हीच आहे की त्याचे लाड होत आहेत, त्याची काळजी घेतली जाते आणि त्याची काळजी घेण्यासाठी आम्हाला वापरलं जातं. जर तुम्ही फेमिनिझम मागत असाल तर फक्त अधिकार नाही मागायचे तर हक्क पण. म्हणजे त्याची 4 महिने नोकरी गेली तर कुठलंही त्याला शल्य न देता, बोचणी न देता तुम्हाला 4 महिने आरामात त्याला घरी बसून त्याला नोकरीचे प्रयत्न करू देता आले पाहिजेत. कुठलीही टोचणी लावायची नाही. जी लग्न संस्था बदलतीये त्या लग्न संस्थेला आजच्या पिढीनं लग्न झालेल्या, लग्न होऊ घातलेल्या, लग्न मुरलेल्या 10-15 वर्ष आता कसं बघावं, त्यातले बेस्ट केसेस आणि डूज अँड डोंट्स काय आहेत, जेणेकरून ते अधिक छान, अधिक सुकर होईल. तुमचा अनुभव काय सांगतो? नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्समध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. गेले काही दिवस महाराष्ट्रात पुन्हा एक अशी घटना घडली आहे की जिच्यामुळं हुंडाबळी असेल, वैवाहिक संबंध असतील, विवाह संस्था असेल आणि या सगळ्या भोवती येणाऱ्या राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक घटना असतील, या सगळ्यांबद्दलचा उहापोह नव्यानं सुरू झालाय. या निमित्तानं मिलेनियर्समध्ये असणारी लग्नाची भीती, कॉम्पॅटिबिलिटी, सासर माहेर या गोष्टी आणि अगदी हुंड्यासारख्या गोष्टींपर्यंत चर्चा होत आहे. या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि त्यासाठी आज पुन्हा एकदा माझ्याबरोबर आहेत सायकोलॉजिस्ट तृप्ती कुलश्रेष्ठ मॅम. स्वागत आहे थिंक बँक वरती पुन्हा एकदा. नमस्ते. यातल्या काही मुद्द्यांवरती आम्ही याआधी चर्चा केलेली आहे. तो इंटरेस्टिंग पॉडकास्ट होता, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. पण आजच्या आमच्या चर्चेचा फोकस हा ज्या विषयावर त्याही लिहित आल्यात ते म्हणजे रिलेशनशिप, कम्पॅटिबिलिटी आणि त्याच्या भोवती ज्या घटना घडतात त्या सगळ्या समजून घेण्याबद्दल आहे. सो हाच पहिला प्रश्न आहे की सध्याची जी घटना आहे त्याला रेफरन्स ठेवून एखादी व्यक्ती किंवा 2 व्यक्ती एकत्र येऊन जेव्हा लग्न करतात तेव्हा नक्की काय त्यांच्या मनात घडत असतं आणि सायकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही अशा लोकांना बघितल्यावर काय जाणवतंय की सध्या काय घडतंय? पहिली गोष्ट म्हणजे आता मिलेनियल्सचा लग्नाचा काळ थोडा पुढे चाललाय आणि आता तो जेनझी पर्यंत येऊन पोहोचलेला आहे. तर जेनझी हे लग्नाचा विचार अधिक सक्षमपणे आणि अधिक माइंडफुली करतायत, कारण ते वेळ घेतात. आपल्याला पूर्वी असं असायचं, मिलेनियल्सच्या काळात असं होतं की आई वडिलांची एक चेकलिस्ट असायची. आई वडिलांनी सांगितलेलं असायचं की भेटल्यावर निर्वसनीय आहे का विचार, एक चेकलिस्ट मध्ये स्वतःचं घर आहे का, जॉब नीट आहे का, आणि मग मुलीला नोकरी करू द्याल का, इथपर्यंत सगळं असायचं. एक आर्थिक गणित जुळत असतील तर लग्न व्हायचं. पण आता जेनझी जे आलेले आहेत ते खूप वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतात. त्यांच्या स्वतःच्या डिमांड्स काय आहेत, स्वतःला काय हवंय, हे सगळं त्यांना थोडं कळतंय. पण फक्त असं आहे, ते वैचारिक पातळीवर, बोधात्मक पातळीवर वेगळं आहे आणि इमोशनल पातळीवर वेगळं आहे. असं आहे. जसं आपण पाहिलं की एक लग्नाचं वय पुढे गेल्यामुळं आतापर्यंत त्यांचा स्वतःचा एक जगण्याचा एक पॅटर्न तयार झालेला असतो की मला काय हवंय आणि मी कशी जगणार आहे हे. त्यामुळे नवीन माणूस येताना त्यांच्या डोक्यात हे क्लिअर आहे की आता आपल्याला ह्याच्याकडून काय काय हवंय. अच्छा. ती आई वडिलांची चेकलिस्ट वेगळी आहे. आई वडील आपली आपली चेकलिस्ट नंतर बघतात, आधी मुलं बघतात. हा एक फरक झालेला आहे. मुलींना अधिक खरेपणाने सगळ्या गोष्टी समोर सांगून, मुलांना पण खरेपणाने सगळ्या गोष्टी सांगून पुढे जायचं असतं. हा एक फरक आहेच आहे. त्यांच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी झालेली की ते वेळ घेतायत आता. आपल्या आयुष्यात कोण सूट होऊ शकेल ह्याची घाई नाहीये त्यांना. लग्न पुढे गेलं तरी त्याची भीती नाहीये. पूर्वीची भीती असायची, 22 उलटलं, 24 उलटलं, आता लोक काय म्हणतील, ही भीती आता त्यांच्यामध्ये नाहीये. त्यामुळे ते जास्त वेळ घेऊन समोरच्याला पारखायचा प्रयत्न करतायत. या जमेच्या बाजू आहेत. अच्छा. पण जर आपण थोड्या गोंधळाच्या बाजू म्हटल्या तर काही अवास्तव अपेक्षा पण असतात. जसं सगळं माझं जुळलंच पाहिजे किंवा रेड फ्लॅग्स कशाला, त्यांच्या भाषेत रेड फ्लॅग्स. नवीन भाषा एक आता
वेगळ्या पद्धतीने झाली आहे ती खरं तर मेनस्ट्रीमचा सायकोलॉजीचा कधी भाग नव्हतीच. आता ही जेनझीनी एक डेव्हलप केलेली भाषा आहे. त्याच्यातला रेड फ्लॅग्स हा शब्द. तर रेड फ्लॅग्स त्यांना वेळोवेळी जाणवत राहतात. त्याच्यातला रेड फ्लॅग्स आता एक उदाहरण सांगायचं झालं तर आपण घेऊ तिचं नाव निधी म्हणून घेऊया आणि निधीचं 2 वेळा लग्न मोडलं होतं. म्हणजे जुळलंच नव्हतं. कारण ती नॉन खात असलेलं खरं-खरं सांगून टाकलं होतं. घर असं नव्हतं किंवा त्यांच्या कम्युनिटीमध्ये चालायचं नाही नॉन खाल्लेलं आणि तिने सांगून टाकलं, की मी नॉन खाते. तर 2 वेळा लग्न तुटलं आणि त्याच्यामुळे तिसऱ्या वेळेस आई-वडिलांनी सांगितलं, की "आता सांग, की मी खात नाही म्हणून आणि ह्याच्यापुढे सोडून दे." हम्म. तर इथून खोट्याची सुरुवात सुरू झाली आणि तिने सांगितलं, की मी खात नाही म्हणून तिची इच्छा नव्हती असं खोटं सांगायची. हळू-हळू त्यांच्या जेवढ्या भेटीगाठी होत गेल्या, तिथं तिला लक्षात यायला लागलं हा प्रश्न फक्त नॉन-व्हेज पुरता मर्यादित नाहीये. हा प्रश्न बऱ्याच गोष्टीत अडकतोय. बरं ही मुलगी निधी जी होती ती इतकी हुशार होती, की पहिल्यांदा सुरुवातीला आपली चेकलिस्ट प्री मॅरेज तिचं झालेलं नव्हतं तरी पण, तिने खूप उत्कृष्ट पद्धतीने मुलाला पारखायला सुरुवात केलेली होती. तिने एके दिवशी मुलाला विचारलं, "असं समज आपलं मूल LGBTQ कम्युनिटीमधलं किंवा सेक्शुअल निघालं तर काय करशील?" तो म्हणला, "असं होणं शक्यच नाही." आणि मी मारून सरळ करीन त्याला. ती म्हणली, "असं होत नसतं." त्यांनी सांगितलं, "नाही, असं होणं शक्यच नाही." तिने अजून एकदा त्याला प्रश्न विचारला, की "मला तर फ्रेंड सर्कल हेच महत्वाचं आहे. म्हणजे मला आवडतं फ्रेंड सर्कल असणं, ते माझ्या फॅमिलीचा हिस्सा असणं." त्यांनी सांगितलं, "सुरुवातीला असं वाटत असतं लग्न झाल्यावर नसेल तर तेव्हा, पण हळू लग्न झाल्यावर तुम्हाला असं वाटायला सुरू होतं, की ही फॅमिली हीच आपली आणि बदलेल तुझं पण काही हरकत नाही." तिने या गोष्टी नोट केल्या. तिने आईला जाऊन सांगितलं हे वेगळं आहे म्हणून. पण आता लग्नाचे दिवस इतके पुढे-पुढे आलेले होते, की तिला सांगितलं गेलं, की "हे सगळं काही नसतं का एवढं, चालतं म्हणून." पण पुढच्या 3 महिन्यात असं झालं, की तो घरात बसून काम करणारा होता. त्याला वर्क फ्रॉम होम मिळालेलं होतं आणि ती HR होती. ती चांगली कंपनीमध्ये जायची. तिचं दिवस-रात्र काम चालू असायचं. लॉकडाऊनचा काळ होता त्याच्यामुळे खूप कामही होतं त्यांना. तर त्याच्यामध्ये त्यांच्या गोष्टी खटकायला सुरू झाल्या. त्यांनी हळू तिचं ओलाचं लोकेशन काढायला सुरू केलं हम्म. आणि ती एका दिवशी जेव्हा एके वेळी ती माहेरी आली, तेव्हा त्यांनी सांगितलं, "आता बास, ही खूप खोटं बोलती. ओलाला तिने इथं सांगितलेलं असतं मला, पण ती ओलामधून मला कळलंय ती इथं असती." आणि त्याची इन्सिक्युरिटी संपायचीच नाही. तर हे मुलीला समजलेलं होतं. आता प्रश्न होता आई-वडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवायचा की नाही. पण आई-वडिलांनी त्यावेळी पसंत केलं, "तूच का खोटं बोलतीयेस?" हे म्हणायला. हम्म. "बघ तुलाही वर्क फ्रॉम होम मिळतंय का?" म्हणायला. तर मला या सगळ्या गोष्टींमधून वैष्णवीची पण तिथं आठवण येताना मला ही निधीची केस आधी आठवत होती, की मुलगी काहीतरी सांगत होती. तिला रेड फ्लॅग्स दिसत होते. हम्म. तर ते रेड फ्लॅग्स पालकांनी खूप समजून घ्यायची गरज आहे, ओळखायची गरज आहे हम्म. आणि तिथं येऊन कुठेतरी आपल्याला निर्णय घ्यायची गरज आहे. म्हणजे निधीच्या केसमध्ये मुलाने सांगितलं नकोय मला म्हणून आणि डिव्होर्स पाहिजे म्हणून डिव्होर्स झाला. हम्म. मला वाटतं जर मुलीने सांगितलं असतं, की नकोय, तर तिला वारंवार पाठवलं गेलं असतं, ॲडजस्ट कर सांगितलं गेलं असतं. कारण शेवटपर्यंत आई-वडिलांचा तोच प्रयत्न चाललेला होता. हा जो एक प्रकार आहे की पाठीमागची पिढी, माझ्यासारखी मिलेनियल पिढी आणि आत्ताची अगदी काही वर्षातली जेनझी पिढी, पाठीमागच्या पिढीमध्ये एकदा लग्न झालं की नांदायचंच आहे. आत्ताची मिलेनियल पिढी घाबरत घाबरत म्हणती तर जमलं तर बघू, आणि जेनझी ठरायच्या आधीच म्हणती की जमलं तर बघू नाहीतर नाहीच. तर ह्या दोन पिढ्यातला जो संघर्ष आहे, की आई वडिलांना मात्र मग त्याच्यात सामाजिक प्रतिष्ठा असेल, पद असेल, जे काही असेल, ह्याच्यामुळं लग्न झालं की ते आयुष्यभर टिकायला हवं, आणि आत्ताची पिढी मात्र तसं म्हणत नाहीये. याच्यातला हा संघर्ष आहे का, आणि हा अजून कोणकोणती रूप धारण करतो? नाही, लग्न झालं तर टिकावं हे खरं तर जेनझीला काय आणि मिलेनियलला काय, हे चांगलीच गोष्ट आहे. टिकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, आपण त्याच्यात एफर्ट्स घातले पाहिजे, ह्याच्यात काहीच ना नाहीये. पण प्रश्न इतका हातघाईला येतोय, तो जीवापर्यंत येतोय, असं म्हणल्यानंतर मिलेनियल्स असू दे, नाहीतर जेनझी असू दे, कुठेतरी निर्णय घ्यायची गरजच आहे. ते डिव्होर्स किंवा घटस्फोट प्रश्नाभोवती जे एक असं खूप मोठं वलय आहे, ते पण वलय कुठेतरी ब्रेक करायची गरज आहे. पूर्वी प्रश्न असा असायचा, की घटस्फोट झाल्यानंतर मुली एवढ्या सक्षमपणे पायावर उभ्याच नसायच्या. त्याच्यामुळे त्यांना घरी आणलं तर आपल्या माघारी सांभाळणार कोण? भाऊ बघेल का? भावाच्या संसारात तिची जागा असेल का? दुसरं लग्न मूल असेल तर दुसरं लग्न होणं अवघड जातं. मग त्या मुलाचे प्रश्न या सगळ्यामुळे मिलेनियल्स घाबरायचे आणि ती भीती होती हे बरोबर आहे. पण जेन बाबतीत तसं नाहीये. आता मुली लग्न करताना या पायावर उभारूनच गेलेल्या असतात. त्यामुळं त्यांचं पुढं डिव्होर्समध्ये होणार काय डिव्होर्स नंतर हा प्रश्न आता तितकासा राहिलेला नाहीये.
पूर्वी प्रश्न होता सुरक्षितता कोण देणार. आता जेव्हा मुली कामावर जातात तेव्हा त्यांच्या नवऱ्याच्या सुरक्षिततेचा काहीच प्रश्न राहत नाही. त्यांची सुरक्षितता ही त्यांचीच जबाबदारी असते. कुठंतरी नवरा कुठंतरी चर्चगेटला कामाला असतो, ती कुठंतरी कर्जतला असती. तर तिच्यावर जी संकट येणार आहे त्याला तिलाच तोंड द्यायचंय. मग अशा परिस्थितीत तुम्ही फक्त डिव्होर्स झाला तर तुझी सुरक्षितता कोण बघणार? आता तू एकटी राहिली तर तुझं कसं होणार? हे म्हणून चालणार नाही. काही दिवसांपूर्वी गोष्ट ऐकण्यात आली होती, की थंड असं छान डीप फॉरेस्टमधली एक जागा असते जंगलातली आणि त्या जंगलामध्ये एक छान थंड पाण्याचा छोटासा ओढा असतो आणि तिथे ओढ्यावर प्राणी येत असतात पाणी प्यायला, पक्षी येत असतात, माकडं येत असतात. पण आवाज कोणीच करत नसतं. सगळी शांतता, एकदम शांतपणे. आणि एके दिवशी हरणाचं पिल्लू पळत-पळत येतं आणि ते पाणी पितं. त्याला खूप तहान लागलेली असते. आणि ते पाणी पिल्यानंतर तो म्हणतो, "वाह! हे खरं पाणी मला." सगळे शांत होतात. मग म्हातारं कासव येऊन त्याला सांगतो, "अरे, इथे येऊन बोलायचं नाही अजिबात." तो म्हणतो, "का? का नाही बोलायचं?" तो म्हणतो, "कारण आम्हाला असंच सांगितलं गेलंय, की नाही बोलायचं. कारण इथं एक तलावाच्या खाली एक राक्षस आहे आणि आपल्या आवाजाने तो उठेल आणि मग आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. म्हणून यायचं, पाणी प्यायचं आणि निघून जायचं." तो इकडे-तिकडे बघतो. "आत्ता तर मी बोललो होतो, तुम्हाला तर काही दिसलं नाही राक्षस म्हणून." तो म्हणतो, "पण तुम्ही पाहिलंय का त्या राक्षसाला कोणी?" ते म्हणतात, "नाही, आम्ही राक्षसाला पाहिलेलं नाहीये." मग तो अजून एकदा ओरडून बघतो जोरात. सगळेजण घाबरून बघतात, आता हा काय संकट आणणार आहे म्हणून. कुठूनच कोणी राक्षस येत नाही, काही नाही. आणि त्या दिवसापासून त्यांची भीती जाते. हम्म. तर त्या भीतीला कोणीतरी चॅलेंज करावं लागेल. हम्म. डिव्होर्स नंतर संकट आहेतच, पण डिव्होर्सच्या आधी संकट नाही आहेत का मग? संकट हा आपल्या आयुष्याचा भागच आहे. तुम्ही आधी करा, नंतर करा, लग्न झाल्यानंतर डिव्होर्स न घेता वैष्णवीच्या आयुष्यात संकट आलीच की. त्यामुळं डिव्होर्स किंवा घटस्फोट सगळी संकट घेऊन येतोय आणि तुम्ही त्याला चॅलेंज केलं तर मग तुमच्या आयुष्य आता एकदम बेकार आहे असं काही नाही. कित्येक मुली आहेत ज्या घटस्फोटानंतर खरं तर पायावर उभं राहिले. म्हणजे ते सत्यमेव जयतेमधलं गाणं जेव्हा आमिर खानची सिरियल होती त्याच्यातलं गाणं होतं की बाबुल प्यारे सजना सखारे. त्याच्यात एक ओळ होती की अम्मा तेरे घरौंदे की चिडिया हूं मैं, दाना लेकर ही वापस घर आऊं. आणि ती वडिलांना सांगते की मीच तुमची म्हातारपणाची काठी होणार आहे. अशा खूप होप्स आहेत. म्हणजे तिथंच खितपत पडावं, तिथंच मार खात राहावं आणि तिथं आयुष्य संपलं असं समजून आता सहन करत राहावं. ह्याच्यापेक्षा एका नवीन आयुष्याला सुरुवात होऊ शकते. याचा अर्थ आपण घटस्फोटाला खूप सपोर्ट करतोय, सगळ्यांनी धडाधड घटस्फोट घ्या, असं कधीच नाहीये. पण जिथं तुम्हाला समजतंय की इथून पुढे आता काही होऊ शकत नाही, तिथं मात्र जीव महत्वाचा घटस्फोट बरा, असा विचार केल्यावर आई-वडिलांनी आणि मुलींनी, मुलांनी सगळ्यांनीच विचार करू. असं पण नाहीये की सगळे धोके मुलींनाच आहेत हां. तो एक प्रश्न केला जातो, सगळं मुलींच्याच बाजूनी बोलता का? असं नाहीये. काही लग्न ह्याच्यामध्ये मुलांना पण लग्न संस्था खूप जड होऊन जाती, त्रासदायक होऊन जातात. काही ठिकाणी पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स असतात बायकोला, नार्सिसिस्टिक असती, कधी ती बॉर्डरलाईन पर्सनॅलिटी डिसऑर्डर. त्यांना जीवनसाथी म्हणून झेलणं काय सोपं नसतं. अशा ठिकाणी सुद्धा घटस्फोट हे एक माध्यम असू शकतं की तुम्ही वेगळं होऊन नवीन आयुष्य सुरू करा. पण आपण जेव्हा असं मत मांडू तेव्हा लोकांना असं वाटतं की मग तुम्ही घटस्फोटाला सहन न करायला शिकवताय. मुलींना सहन न करायला कोणी शिकवत नाहीये. मुलींनी प्रयत्न करावेत पुरेपूर. मॅरेज काउन्सिलर्स आहेत, त्यांच्याकडे जाऊन प्रयत्न करावेत आणि मॅरेज काउन्सिलर म्हणजे फक्त सल्ला देत नसतात, तर तिथं ते सायंटिफिक सगळं टेस्टेड अँड प्रूव्हन थेरपी आहेत. त्या थेरपीनी तुमच्याबरोबर प्रयत्न केले जातात. हा तर एक एक्स्ट्रीम झाला, पण दुसरी आता एक अशी चर्चा होती की नवीन व्यक्ती आली तर ती माझ्याशी कशी ऍडजस्ट होणार, माझ्या कुटुंबाशी कशी ऍडजस्ट होणार. दोघंही सेल्फ मेड आहेत पण व्हॅल्यू सिस्टीम वेगवेगळ्या असू शकतात. अशा वेळेला खूप मुलं मुली म्हणून लग्न करायलाच घाबरतात. म्हणजे लग्नच नको, कारण खूप काहीतरी वेगळं वेगळं होणार आहे आणि ऍडजस्टमेंट कितपत करू शकू माहित नाही. मग अशा वेळी काय विचार करावा? लग्न करायचंच नाही असं म्हणणारा क्लास वाढतोय. तो खरं तर लग्न न करणारा क्लास वाढत नाहीये, पण लग्न करायचं नाही म्हणणारा क्लास वाढतोय. मग या मुली ज्या 28-30 पर्यंत म्हणत राहतात ना लग्न करायचं नाही, हळूहळू मग एकटेपणा आला, हळूहळू बाकी सगळ्या सोबत असणाऱ्यांची लग्न होत चालली की मग एकदा त्यांच्या मनात यायलाच लागतं. याचं मूळ कारण म्हणजे आपलं जीवनसाथी सहजीवनासाठी कोणीतरी पाहिजे हा आहे. वेगवेगळ्या व्हॅल्यू सिस्टीम आहेतच. कोणाच्याच 2 घरात मोठी वेगवेगळी झालेली मुलांच्या व्हॅल्यू सिस्टीम सेम असणारच नाहीत. पण आपण कुठंतरी जुळवून घेतो, कुठल्या तरी एका ह्याच्यात जुळवून घेतो आणि मग स्पेसनी आपण एकमेकांना
परत एकमेकांना स्पेस देऊन तुमच्या तुमच्या व्हॅल्यूनुसार पण चालायला मान्य करतो. माझी एक कॅनडात राहणारी सायकोलॉजिस्ट मैत्रीण आहे. आता तिचं वय झालेलं आहे 30 वगैरे वय झालेलं आहे. कॅनडात जायचं, तिथं जाऊन नोकरी करायची, 6-7 तासानंतर घरी यायचं. तिने सांगितलं, ताई करायचंच नाहीये लग्न मला. म्हणजे मुलं ऐकणारीच नाहीयेत आमचं, सगळं स्वतःच सांगतात. मग माझं ऐकणारा मुलगाच नाही भेटला तर कुणाशी करू, नाही करायचंय. मी म्हणजे ठीक आहे, नाही लग्न केलं तर मी काय तुला एक आंटी बनून सांगणार नाही लग्न केलंच पाहिजे असं. पण लग्न नाही केलं तर तुझ्या एकटेपणावरचं उत्तर काय? घरी यायचं, टीव्ही लावायचा, नेटफ्लिक्स लावून बसायचं, प्राईमवर रोज व्हिडिओ बघायचे, पिक्चर बघायचे, मग सोबतीला एकटेपणा आहे म्हणून दारू प्यायची, कुठलं तरी व्यसन जोडायचं, वेळ संपतो, दुसऱ्या दिवशी सकाळी परत कामावर जायचं. हे असू शकत नाही. हे एकटेपणाचं उत्तर नाहीये. हे तुम्ही डिप्रेशनमध्ये जायचं हे असं. तुमच्यासमोर एखादं काहीतरी मोठं पॅशन आहे, एखादं सोशल कॉज आहे, तुमचा स्वतःचा छंद आहे, ज्याच्यात तुम्ही खूप वेळ देणार आहे आणि मुख्य म्हणजे तुमचं सोशल बॉन्डिंग खूप चांगलं आहे, तर मग तुमच्या या एकटेपणावर उत्तर असू शकतं. पण हे जर नसेल तर तुम्हाला सहजीवनाला जो एक सरळ सोट मार्ग आहे, सहजीवन आहे, घरी आलं की कोणीतरी ऐकणार आहे, कोणीतरी बोलायला आहे, तर ते सहज सोपं उत्तर आहे. नसेल तर तुमच्यासमोर लग्न न करता अनेक पर्याय आहेत, तिथं तुम्ही सामाजिकरित्या ऍक्टिव्ह असलं पाहिजे. व्हॅल्यू सिस्टीम मध्ये ऍडजस्ट करावंच लागतं. पण कशा प्रकारे ऍडजस्ट करणार? म्हणजे तिला माझ्या बाबतीत सांगायचं तर मी जेव्हा मुंबईत नवीन आले तेव्हा आधी कॉलेजमध्ये लेक्चरर होते. इथं आलं की परत सरळ कॉलेजमध्ये लेक्चरर होणं सोपं होतं, नेट सेट करायचं. पण माझी ती इच्छाच नव्हती. सोलापूरमध्ये तेवढा काउन्सिलिंगला वाव नव्हता. इथं आल्यावर मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, नाही मला काउन्सिलिंग करायचंच आहे आता. काहीच त्या काळी तर काहीच माध्यमच माहिती नव्हती, कुणाकडे जावं, मुंबई नवीन फील्ड असं की त्याच्या पेपरमध्ये जाहिराती येत नाही, काय करायचं माहिती नव्हतं. पहिला जो जॉब सुरू झाला तो रेड लाईट एरिया सुरू झाला आणि बघायचं होतं की मुंबई हार्ड कोअर मध्ये मुंबई कशी आहे. सोलापुरात एक असं या वाट्याने जायचं नाही, ही वाट चांगली नाहीये असं शिकवलेलं होतं. आता लग्न झाल्यावर थोडी मोकळीक मिळाली, त्यामुळे हार्ड कोअर मुंबई बघायची होती आणि ठरवलं की रेड लाईट एरियात काउन्सिलरची पोस्ट होती आणि तिथं काम करायला एका एनजीओ बरोबर सुरू केलं. काम करायला मिळालंच. जरी नवरा म्हणाला असता नाही नाही असल्या एरियात जायचं नाही आणि करायचं नाही काम, तर मला वाटतं माझ्यातल्या बंडखोर तृप्तीने काम केलंच असतं. पण याला जेव्हा साथ मिळाली की कर, तुला करून बघायचंय ना, तू काम कर, असं म्हणल्याचा फायदा काय झाला, तर तिथं एखादी संवेदनशील केस हाताळल्यानंतर मला अजून कुठं बाहेर जायची गरज नाही पडली. मला रात्री येऊन सांगता येत होतं की आज मी हे पण पाहिलेलं आहे, आज मी हे ऐकलेलं आहे, आणि ती साथ महत्वाची आहे. म्हणजे भलेही त्या फील्डचं कोणी नसेल तरी चालेल, पण त्या फील्ड मधले अनुभव ऐकायला कोणीतरी तयार असणारा तरी होता. किंवा जेव्हा बालगुन्हेगारांबरोबर, विधी संघर्षग्रस्त मुलांबरोबर काम करायला सुरू केलं, एक एक केस ऐकल्या, किंवा रेप विक्टिम्स बरोबर काम करताना, हे कितीही तुम्ही काउन्सिलर असाल तरी तुम्ही कधीतरी तुम्हाला असं होतोच त्रास की आपण हे ऐकल्यानंतर तिथं ऐकणारा कोणीतरी असेल, तर ती साथ महत्वाची. म्हणून व्हॅल्यूज आपल्याला बघून करणं गरजेचं आहे. की एखादा म्हणलं बंद कर काम, कशाला करतेस मग, तर काय केलं असतं. जोपर्यंत आपल्या एकटीच्या जोरावर करायला मिळालं असतं तेवढं केलं असतं. पण नंतर कळतं की इतके वर्ष आपण या फील्डमध्ये टिकू नयेत, आपल्याला असा ऐकायला एक कान आहे घरी, म्हणून आपण इथं रिकामे होतो आणि परत आपण दुसऱ्या दिवशी जाऊ शकतो कामावर. ह्या व्हॅल्यू सिस्टीम कुठंतरी जोडणं गरजेचं आहे. खूप वरवर बघून उपयोग नाहीये की तुला पिक्चर आवडतो का, मला कुठला पिक्चर आवडतो, तुला कुठले पिक्चर आवडतात, तुला गाणं आवडतं का, मला गाणं आवडत नाही. याच्या पलीकडे जाऊन काही व्हॅल्यूज आहेत ते बघावं लागतं. आजकाल एका मुलीने तरी खूप छोटी गोष्टी सांगितली होती मला. स्मॉल गेस्चर्स ऑफ लव्ह हा शब्द वापरला ते. काय पाहिजे तिला, मी विचारलं तुला काय हवंय, तर तिने मला सांगितलं स्मॉल गेस्चर्स ऑफ लव्ह. मी म्हटलं ते काय असतं. ती म्हणली म्हणजे खूप प्रेम करणारा ती गोष्ट वेगळी, तो एकांतात माझ्यावर खूप प्रेम करेल, मला वस्तू आणून देईल. पण काही छोट्या गोष्टी आहेत, माझ्या हातात सामान दिसलं तर पटकीने घेईल, कधी एखादं छोटंसं फूल पटकीने देईल, किंवा मी आत गाडीत बसताना पटकीने दारू घालून देईल. या छोट्या छोट्या गोष्टी देणारा पाहिजे म्हणून सांगितलं. तिचं सुख तिथं पण आहे. तर व्हॅल्यूज म्हणतो जेव्हा आपण, तेव्हा आपल्या आपल्या व्हॅल्यूज हे टेलर मेड आहे सगळे. हे असं काही सगळ्यांना एकच व्हॅल्यू पाहिजे असतील अशा नाही आहेत. प्रत्येकाची व्हॅल्यू सिस्टीम वेगळी. माझ्या व्हॅल्यूज मध्ये हेच होतं की माझं फील्ड समजून घेणार असणार. त्या मुलीच्या ह्याच्यामध्ये फील्ड सगळं कॉर्पोरेट फील्ड आहे, त्याच्यात काय एकमेकांना सांगायचं आणि काय नाही ते घरी बोलायचंच नव्हतं. ती ह्या व्हॅल्यू सिस्टीम आपल्या व्यवसायात एकमेकांबद्दल असणारा आदर, सपोर्ट हे महत्वाचं आहे. एक MNC मध्ये काम करणारी एक जण आहे, एक माझी क्लायंट आहे. तिला तिचा नवरा म्हणतो काय तुम्ही MNC करत राहता, काही तुझं काय ऐकण्यासारखं नाहीये.
आमचं स्टार्टअप महत्वाचं. हा जर एकमेकांच्या व्यवसायाबद्दल आदरभावच नसेल, तर तुमचं पुढं तुम्हाला तो जो आपण म्हणतो ना, ही इंटेलेक्च्युअल इंटिमसी आहे खरं तर, की मला जे वाटतंय ते मी इथं बोलू शकते. तर या व्हॅल्यू चेक करायला पाहिजे. किंवा माझी एक सायकोलॉजिस्ट मैत्रीण आहे, तिने सांगितलं सगळंच दिवसभर आपण सिरियस ऐकत बसतो. ते आता ते सिरियस ऐकण्यापेक्षा मला असं वाटतं, की तो ना थोडासा असा वरवरचाच थोडा कमी बुद्धी असलेला पण चांगला कमवणारा असला बास झाला. अजून लग्न झालंच नाही. पण आता तिच्या लक्षात येते ती जे म्हणतीये त्याला समजतच नाहीये. तर ती मग इंटेलेक्च्युअल इंटिमसी नाहीये. तर हे सगळं व्हॅल्यू मध्ये आहे आणि हे आजकालच्या मुलांना कळतंय. पण तेवढं विचारपूर्वक ते निर्णय घेताना सगळ्या बाजूने डेफिनेशन सगळ्या माहिती आहेत या. त्यांना अजून काय काय माहिती असतील डेफिनेशन जे आपल्यालाच माहित नसतील. मला दरवेळेस नवीन आले की सांगतात हे माहितीये ते माहितीये. मी म्हणते हे माझ्या सायकोलॉजीत नाहीये, तुम्ही डेव्हलप केलेली लँग्वेज आहे, तुम्हीच शिकवा. पण या लँग्वेजमध्ये व्हॅल्यूज शोधणं त्यांना माहितीये, पण स्वतःच्या व्हॅल्यूज क्लिअर आहेत का हे माहित नाहीये मला. 2-3 प्रश्न याच्यातनं पडतात. सगळे मी मानतो तुम्ही त्याची रीत लावाल. एक, पूर्वीच्या काळी जे बघायचे, घर चांगलं आहे का, राहायची सोय का, कुठल्या गावात राहतायत, सासू सासरे कसे आहेत, हे तेव्हाच्या चेकलिस्ट होत्या. तशा आजच्या चेकलिस्ट काय असाव्यात, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं, लग्नाकडं विशेषतः मुलींच्या बाजूनं 2 प्रकारे बघावं अशी खूप चर्चा होती सोशल मीडियावर. एक, की तो फक्त लग्नाचा डिसिजन नाही, तो करिअरचा पण डिसिजन. तू कुठं जाणार, कुठल्या गावात जाणार, कोणत्या फॅमिलीत जाणार, तो तसा बघावा का, की अरे याच्याशी जमतंय का नाही मला माहित नाही, पण करिअर माझं इथून चांगलं होणार आहे, हा त्याला जोडून असणारा दुसरा प्रश्न. असं नसेल तर या इंटलेक्च्युअल इंटिमसीला किंवा इंटलेक्च्युअल कंपॅनियनशिपला सोशल सिक्युरिटीपेक्षा जास्त महत्व द्यावं का, असे 3 प्रश्न. नाही, आता कसं आहे ना, पूर्वी मुलींना शिकवत असताना ना एक चांगला नवरा मिळावा आणि तिने पायावर उभं राहावं, हुशार असेल तर शिकवायचे. पण ऐन लग्नाची वेळ आली की आधी तुला चांगला नवरा मिळतोय का हेच बघितलं जायचं. पण आता मुलींना जेव्हा मोठं करतो तेव्हा असं स्वप्न म्हणजे कधी पालक विचार करतच नाहीत की हिला ह्याच्यामुळे बरा नवरा मिळेल. तिला मला असंच म्हणजे मला एकुलती एक मुलगी आहे तर मी अजूनही स्वप्न बघताना ती काहीतरी मोठं होईल हे स्वप्न बघते. त्याच्यामुळे उद्या जाऊन जर तिने लग्नापेक्षा करिअरपेक्षा लग्नाला महत्व फक्त दिलं तर मला माहित नाही म्हणजे तिने करिअर असं दुय्यम विचार केलेलं मी स्वप्नात नाही बघू शकत असं. तर आजकालच्या मुलींचं करिअर तेवढं महत्वाचं आहे, त्यांनी तेवढे श्रम घेतलेले असतात, आई वडिलांनी पैसा तेवढाच टाकलेला असतो, त्याच्यामुळे करिअर महत्वाचं आहेच आहे. आणि ह्या चेकलिस्टमध्ये आपल्या करिअरला मिळतं जुळतंच स्थळ बघणं हेही गरजेचंच आहे. म्हणजे कुठं स्कोप आहे. एखादी मुलगी जर IT इंजिनियर असेल तर तिला नोकऱ्या या कुठंतरी मेट्रो सिटीमध्येच मिळणार आहे. ते वर्क फ्रॉम होमचं स्वप्न बघणं म्हणजे ते माहित नाही पुढे काय होईल, अजून काही दिवसांनी ते बंदही करतील वर्क फ्रॉम होम. त्यामुळे ती रुरल एरियातल्या एखाद्या शेतकऱ्याबरोबर लग्न करून तिथं आपल्या करिअरचं स्वप्न बघेल असं होऊ शकणार नाही. त्यामुळे याचा विचार केलाच पाहिजे, करावाच. कारण मग नंतर त्या मुलींना आपण शिकलेल्याचं काय हे प्रश्न पडणारच आहे. सुरुवातीला जरी काही दिवस बरं वाटणार असेल तर नंतर ते सुरूच होणार आहे की आपण परत मेट्रो सिटीमध्ये शिफ्ट होऊया का, इथं मला स्कोप नाहीये, हे सगळं सुरूच होणार आहे. त्याच्यामुळे हा विचार करावाच की आपल्या करिअरची ग्रोथ कुठं आहे आणि मुलांनीही करावा, मुलींनीही करावा. कोणीच एकमेकांवर त्या बाबतीत बंधनकारक असं हे घालू नये. चेकलिस्ट तयार करताना परत तो मागच्या वेळेस बोललेलाच मुद्दा आहे. आपले नॉन निगोशिएबल आणि निगोशिएबल काय आहेत हे क्लिअर असले पाहिजे. निगोशिएबल म्हणजे ज्याच्याशी आपण तडजोड करू शकतो. कोणते कोणते निगोशिएबल असू शकतात हे आपल्याला माहिती असतं. नॉन निगोशिएबल म्हणजे ज्याच्याशी मी अजिबात तडजोड करू शकत नाही. एखादी मुलगी म्हणती नाहीच मला ते नॉनव्हेज खाणारे चालणारच नाही. ठीक आहे, आता आपण म्हणतो हळूहळू बदलेल ग, तुला सवय होईल. नाही, पण तिला माहितीये की ते तिचं नाही बदलणार आहे. तर तिची चेकलिस्टमध्ये तिने नॉन निगोशिएबल मध्ये या गोष्टी क्लिअर कराव्यात. निगोशिएबल मध्ये काय असू शकेल, कदाचित एखादी मुलगी म्हणते दिसायला कसं पण असू दे, पण त्यांनी चांगलं शिकलेलं असलं पाहिजे, माझ्यापेक्षा थोडं जास्त शिकलेलं असलं पाहिजे, किंवा त्याला जर ती गाण्यातच करिअर करणार असेल तर एखादीचं म्हणणं असतं गाण्याला सपोर्ट करणारा तरी असलं पाहिजे. हे तिचं नॉन निगोशिएबल आहे. तर ते तिने तेच बघूनच केलं पाहिजे. निगोशिएबल मध्ये कदाचित ती म्हणेल की नाही म्हणजे घरात सासू सासरे असू दे नसू दे मला काही फरक पडत नाही. पण एखादीला जर असं वाटत असेल की नाही, एक 25 वर्षाचीच एक क्लायंट आहे, अजून तर लग्नाचा काही पत्ताही नाहीये त्यांचा, पण तिने सांगितलं की दोन्ही घरं आजूबाजूला असू दे, आपला फ्लॅट मधोमध असू दे, तुझ्या आई वडिलांना एका फ्लॅटमध्ये ठेवूया, माझ्या आई वडिलांना एका फ्लॅटमध्ये ठेवूया आणि आपण दोन्ही घरांचे
केअरटेकर आहोतच, पण आपल्या दोघांना एक स्पेस असला पाहिजे, कारण आपल्या दोघांच्या नात्यावरच हे सगळं अवलंबून आहे. आपल्या दोघांना आपण फर्स्ट प्रायोरिटी देऊन ते नातं फुलण्यावर वेळ दिला पाहिजे. याच्यावर मग आईवडिलांच्या घरात राहून नातं फुलत नाही का? तर हे टेलर मेड आहे परत. तिला काय वाटतं, त्याला काय वाटतं हे महत्वाचं आहे. मला काय वाटतं इथं बसून ते काहीच महत्वाचं नाही, किंवा बघणाऱ्यांना काय वाटतंय, त्यांची मतं काय, ते काहीच महत्वाचं नाही. तिला असं वाटतंय की मी त्यांच्या विदिन रीच राहीन, दोघांच्याही. पण आपलं नातं स्ट्रॉंग करण्यासाठी आपण एकमेकांच्या नात्याला तेवढा वेळ दिला पाहिजे, जो वेळ कदाचित एकत्र कुटुंबात नाही मिळणार. तर हे तिचं मत आहे. त्या मतात त्यांनी सांगितलं नाही हे असं असूच शकत नाही. ती थांबली तिथं. पण म्हणजे तिचं हे नॉन निगोशिएबल आहे. ते चूक बरोबर कोणासाठीही असू शकत नाही. ती कुठपर्यंत कॉम्प्रोमाइज करू शकेल हे ज्याचं त्याला माहित असतं. आणि म्हणून कोणीही टीका करण्यापेक्षा तिला काय वाटतंय आणि त्याला काय वाटतंय ही लिस्ट तयार असली पाहिजे. आणि नाही तडजोड होतंय तर आधी कळलं पाहिजे. ते समजून सांगणं, त्याला थोडासा वेळ देणं हे काम आपण करू, पण अल्टिमेटली त्यांची लिस्ट काय आहे हे बघणं तर गरजेचं आहे. आणि या मुलीने सांगितलं की हळूहळू परत तेच आहे की ते बाहेरून आलेले लोक होते, मुंबईत त्यांचं कोणीच नव्हतं, तर सगळं फॅमिलीपेक्षा चाळीतल्या लोकांनी आणि ह्या सगळ्यांनी सपोर्ट केलेला होता. त्यामुळे तिच्यासाठी कुटुंब म्हणजे सगळे नेबरहूड आणि तिचे फ्रेंड सर्कल आहे. त्याला त्याचे आई वडील आणि त्याची बहीण आणि तिची फॅमिली हे त्याच्यासाठी सर्वात क्लोज आहे. त्याला नंतर म्हणजे ती प्रायोरिटी त्यांच्या दोघांच्या वेगवेगळ्या आहे. तिने एक खूप छान सांगितलं की USA वरून तिची बहीण USA ला राहायची. ती म्हणायची की माझी बहीण USA वरून आली तर आपल्या एकत्र कुटुंबात मी तिला 8 दिवस ठेवून घेईन, 10 दिवस ठेवून घेईन, पण माझं घर असेल तर मी तिला महिनाभर पण ठेवून घेईन. परत तेच पण तिचं म्हणणं आहे. तर तिचं असं म्हणणं होतं की मी काळजी सगळ्यांची घेणार आहे, पण मला स्वतंत्र राहून हे करायचं आहे. तर ठीक आहे, तिचं तिने निगोशिएबल ज्याच्याशी जुळेल त्याच्याशी तिने करावं. ज्याला असं वाटतंय की हे अगदी धादांत चूक आहे आणि तू बिलकुल घराला न महत्व देणारी आहे फॅमिलीला, तर ते वाद होतच राहणार आहेत. ते नातं थांबलेलंच बरं असं आहे. एक काय अजून एक येतं कुजबूज स्वरूपात की निदान आता स्त्रियांना से आलेला आहे, कायदे आहेत, पुन्हा त्या सेल्फ मेड झालेल्या आहेत. पुरुषांच्या अशा भीत्या मनातल्या मनात राहतात की मी लाईफ पार्टनर निवडतोय पण तिनं माझ्या आई वडिलांची काळजी नाही केली तर काय. दुसरं, पुरुषांनाही जे काही सहन करायला लागतं त्याच्याबद्दल एक स्टिग्मा म्हणून बोलता येत नाही, लॉ म्हणून बोलता येत नाही, आणि म्हणून मग 100दा तपासत राहायचं की सेफ पाहिजे, सेफ पाहिजे, सेफ पाहिजे, असाही एक मुद्दा येतो. तर ह्या सगळ्यामध्ये पुरुषांनी कसा विचार करावा, कारण त्याच्याबद्दल चर्चा होत नाही फारशी. नाही, इथं मी म्हणूनच म्हणलं की घटस्फोट हा नेहमी मुलींसाठी चांगला आणि मुलींना भरपूर पैसा मिळतो, मग ते वेगळं झालं की अल्युमिनी मिळती, ते त्या सगळ्या पलीकडं कित्येक मुलांसाठी पण घटस्फोट गरजेचा असतो. इथं जी त्याला भीती आहे ना की माझ्या आई वडिलांची काळजी घेईल की नाही, तिथं आधी त्या मुलीला पण काळजी असते की माझ्या आई वडिलांची काळजी कोण घेणार आहे. म्हणजे मुलीचे आई वडील तयार आहेत, आम्ही आमचं बघतो, तू तुझ्या घरी जा म्हणायला, पण मुली आता तयार नाहीत. आता मी एका लग्नात गेले होते काही दिवसांपूर्वी आणि त्या लग्नातल्या जो भटजी होता तो खूप स्मार्ट होता. त्यांनी ना सप्तपदी वेगळ्या पद्धतीने सांगितली. त्या सप्तपदीतलं एक पद असं होतं की त्यांनी सांगितलं तुम्हाला दोघांच्याही फॅमिलीची काळजी घ्यायची. पूर्वी आपल्याला सांगितलं जायचं की तुला तिच्या वस्त्र अलंकाराची काळजी घ्यायची आहे, तुला तिचं पालन पोषण करायचंय, आणि तिला सांगितलं जायचं की तुला त्याच्या आई वडिलांची काळजी घ्यायची आहे. पण आता जिथे एकुलती एक मुलगी असेल तिथं मग तिच्या आई वडिलांची काळजी कोण घेणार आहे. जर मुलांनी अशा प्रकारे अश्युरन्स दिला की आपण दोघंही आहोत आणि आपल्याला दोन्ही फॅमिलीची काळजी घ्यायची, तर निश्चितच ती पण पुढाकार घेऊन त्याच्या आई वडिलांची काळजी घेईल. दुसरी गोष्ट याच्यामध्ये ना, मी जेव्हा चतुरंगमध्ये लेख लिहित होते तेव्हा मला प्रौढांचं पालकत्व असा एक विषय माझ्या मनात आला होता. आपण मोठे झालो की 18व्या वर्षी किंवा आपल्याला मूल झालं की आपण पालक होतो, पण आपल्यात अजून एक मूल असतं, त्याला एक पालक पाहिजे असतो, आणि ते मुलीचे पालक हे ते सासू सासरे असतात. पण सासू सासरे ती भूमिका घेतच नाहीत की आपणच तिचे पालक आहेत. एक रिस्पॉन्सिबल ऍडल्ट नावाची गोष्ट आहे. रिस्पॉन्सिबल ऍडल्ट काय असतो की जो चुकलं तर कान ओढतो, जो बरोबर झालं तर शाबासकी देतो, जो तुम्ही छान केलं तर तुम्हाला पाठीवर हात फिरवतो. हे सगळं पालकांचं लक्षण आहे. म्हणजे प्रौढांना पण हे पालकत्व पाहिजेच असतं, पण ते पालकत्व सुनेला मिळतच नाही. ते जर पालकत्व सुनेला आईवडला म्हणजे 25व्या वर्षी लग्न झालं तर 25व्या वर्षी आपले पालक आपल्यापासून लांब राहतात. आपल्याला दिसतंय नवऱ्याला पालकत्व मिळतंय त्याच्या आई वडिलांकडून, पण तिला मिळत नाहीये.
म्हणजे शाबासकीची त्याला थाप मिळते, पण तिला सांगितलं जातं तू करणंच आहे. मग तिथं ते नातं जुळणं शक्यच होत नाही. त्यामुळे मुलांना जर हे आपल्या आई-वडिलांना सांगता आलं, की तुम्ही ते मुलगी म्हणून बघा वगैरे बोलण्याच्या गोष्टी झाल्या. पण तिचे पालक व्हायला बघा. तिने छान केलं तर तिला शाबासकी द्या. ती डल दिसली, तिला वाईट वाटलेलं दिसलं तर तिची काळजी घ्या. हे केलं तर मुलींना पुष्कळ सपोर्ट वाटतो. कारण ती तिच्या घरातून वेगळी तुमच्या घरात येऊन आलेली असती, ती एकटी राहत असती. नवरा असतोच, प्रश्न नाही. पण बाकीचा सगळ्या वेळ सासू-सासऱ्यांबरोबर पण जाणारच आहे ना. तर मग त्याला ती काळजी करायची गरज नाही. माझ्याकडे एक डॉक्टर आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं, "खूप झालं आता, खूप काम केलं, कंटाळा आला मला, साठी आलेली होती." मी म्हटलं, "आता मुलाचं लग्न झालं की मग झालंच ना." त्या म्हणल्या, "अगं असं नाहीये. मुलगी गेली ना लग्न होऊन तर जबाबदारी संपली. पण खरं तर आता सून येणार म्हणल्यावर मला जबाबदारी जास्त वाटते. कारण तिला आपल्या घरात ऍडजस्ट करून घेणं, तिला सामावून घेणं. जर ही पालकांची भूमिका असेल सासू-सासऱ्यांची, तर मुलांना काळजी करायची गरज नाही. पण मुलांना ह्याच्यात पुढाकार घेऊन लक्ष घालावं लागेल. मुलं काय विचार करतात, यांचं जे आपोआप जुळेल. आपल्याकडं आली, आता आपलं आयुष्य सुकर झालं आणि म्हणून त्यांना लव्ह आणि फक्त रोमांस हे महत्वाचं वाटत राहतं. पण तिला घरात ऍडजस्ट करून घेण्यासाठी तुला काय काय एफर्ट्स घालावे लागतील हे बघितलं तर तिलाही फॅमिली पाहिजेच आहे ना. ती काही तुमच्या घरी येताना असं ठरवून थोडी आली आहे की आता डिव्होर्स घ्यायचाय किंवा वेगळं व्हायचंय, बघू जमलं तर, असं नाहीये. खूप सासू सासरे पण तेवढ्याच मॅच्युरिटीनी तिला मुलगी म्हणजे त्या दोघांनाही इक्वल मानून जर पालकत्व देणार असतील तर मुली घरात अजून खुश राहू शकते. बहुतेक सगळ्या बायकांची नाही तर तक्रार हीच आहे की त्याचे लाड होत आहेत, त्याची काळजी घेतली जाते आणि त्याची काळजी घेण्यासाठी आम्हाला वापरलं जातं. हा जो मुद्दा आहे की नवरा बायकोचं जमत असतं पण कुटुंबात प्रॉब्लेम होतात. उदाहरणार्थ काय, दिराशी जमत नाही, का नंदेशी जमत नाही, सासू सासऱ्यांशी एकमेकांच्याही, म्हणजे मुलाचं सासू सासऱ्यांशी आणि मुलीच्या सासू सासऱ्यांशी जमत नाही. हा जो विषय तयार होतो आणि मग त्याच्यावरती कमेंट की डस्टबिन्स असा उल्लेख करणं घरातल्या ज्येष्ठांचा, हा जो सगळा प्रकार डेव्हलप झालाय की नवऱ्या पार्टनरशी जमते, स्त्रीचं पुरुषाचं, पुरुषाची स्त्रीचं, पण घरच्यांशी जमत नाही. अशा वेळी मग कशी परिस्थिती हँडल कर? म्हणूनच ते त्यांना जर समजलं ना की ही आपल्या घरात आलेली आहे आणि आता आपली जबाबदारी आहे हिला ऍडजस्ट करून घेणं. मुलगी घरात आली की तिच्या जबाबदाऱ्या काय काय हे मोजायला तर सगळेच बसलेले. तिला पण शिकवूनच पाठवलंय, आता तुला ह्यांची काळजी घ्यायची आहे, तुला त्यांची काळजी घ्यायची आहे. पण तिला काय काय हवंय असं जर कोणी बघणार असेल ना तर ती जास्त घरात मोकळेपणाने मिक्स होऊ शकेल आणि ती ओनरशिप वाटायला तिला सुरुवात होईल. नवरा बायकोमध्ये एक सेक्शुअल कॉम्पॅटिबिलिटी असते, त्याच्यामुळे त्यांचं किती भांडणं झालं तरी ते परत एकत्र येतात. त्यांच्या वेगळ्या नीड्स एकमेकांकडून भागवल्या जात असतात. त्यामुळे त्यांचं जुळणं साहजिकच असतं. पण बाकी सगळ्यांमध्ये तर फक्त इमोशनलच गोष्टी असू शकतात. तो सपोर्ट असू शकतो, ज्यामुळं ते जास्त नाती चांगली तयार होऊ शकतात. खरं तर मुलीला जास्त गरज आहे. त्या घरात तिला ओनरशिप पाहिजे असेल आणि तो जर तिला आपलेपणा पाहिजे असेल तर तिला सगळ्यांची गरज आहेच आहे. तर सगळ्यांची जास्त जबाबदारी आहे. तुम्ही तर सगळे सेट आहेत तुमच्या कम्फर्ट झोन मध्ये. आता तुम्ही तिला कम्फर्ट झोन करून द्यायचंय तयार. ही एक मानसिकता कुठंतरी असायला पाहिजे. पण त्या सगळ्यापेक्षा आपल्याकडे आलं की तिची जबाबदारी काय काय आहे, तिने आता काय काय केलं पाहिजे उद्यापासून, आणि मग सतत बघत राहणं की ती हे करतीये की नाही, ती ते करतीये की नाही, या गोष्टी थोड्या होत राहतात. आता मुलांच्या बरोबरीने मुलींनी काम केलेलं असतं, शिक्षण घेतलेलं असतं. IT मधल्या मुलींना मान वर करून बघायला वेळ नसतो. तर त्यांच्याकडून जर तुम्ही सेम तसंच ट्रॅडिशनल सगळ्या अपेक्षा करत राहाल तर त्यांना नाही आता शक्य ते. म्हणजे करू नयेत असं नाही, त्यांनाही यावी पुरणपोळी. पण त्यांना खरं तर ते सगळं शिकायला कधी वेळ मिळालेलाही नसेल. त्यामुळे मग त्यांना तो कम्फर्ट देताना त्यांना समजून घ्यावं लागेल. तिच्या कामाच्या वेळा समजून घ्याव्या लागतील. जर ती सकाळी 7ला उठून पण कामाला बसत असेल तर एखादे सासरे असतात जे म्हणतात तिच्याकडून काय चहाची अपेक्षा सुरू करायची, ती स्वतः चहा पीत पण नाहीये, इतका तिच्यावर कामाचा लोड आहे. तर ही जर थोडी सिंपथी दाखवू शकले, कामाचा लोड असलेला तिचं समजून घेऊ शकले, तर अर्थातच तिला त्या सगळ्यांबद्दल प्रेम वाटायचं चान्सेस जास्त आहे. 2-3 गोष्टी अजून आता दिसतात. एक शब्द सतत चर्चेत येतो ते म्हणजे ट्रस्ट डेफिसिट. तर ह्या ट्रस्ट डेफिसिट कडे कसं बघायचं? आधी तर आता पूर्वी कसं होतं की योग्य वयात लग्न झाल्यामुळं खूप आधी म्हणजे लग्न व्हायच्या आधी खूप काही रिलेशनशिपमध्ये होते वगैरे असं काही नसायचं. आता मुलांचं काय मुलींचं काय क्लिअर असतं. लग्न आधी काय होतं आम्हाला तुझ्याशी देणं घेणं नाही आणि आम्हाला फक्त त्याच्या पुढे लॉयल्टी असली म्हणजे बास आहे, असं एक म्हणणं असतं.
पण तरीही ते डबलिंग होतंय म्हणतात, कधीतरी बेंचिंग ठीक झालेलं असतं म्हणे त्यांचं, की एकीबरोबर होईल की नाही ह्याची शक्यता नसल्यामुळे दुसरीला एकीला तयार ठेवलेलं असतं. तर या सगळ्यातून ट्रस्ट इश्यू तयारच होता. या सगळ्यातही मुलींची मानसिकता आणि मुलांची मानसिकतेत फरक आहे. एक तर गोष्ट विचार केली पाहिजे, की तुम्हाला जर ट्रस्ट इश्यूज असतील आणि तुम्हाला जर पूर्णपणे त्या माणसाला त्याच्या दुसरे जे काही तुम्हाला जिथं बिट्रे फील झाला असेल, तुम्हाला धोका दिला गेला असेल, ते माफ करता येत असेल तर पुढे जावं. नाहीतर मग ते तुम्हाला तोडावंच लागेल. काही जण काय करतायत, वाटतं असं की नको एकदा माफ करावं, पण मग आयुष्यभर त्या ह्याच्यावरून टॉन्ट मारणं आणि आयुष्यभर ते लक्षात ठेवणं या गोष्टी करतच राहतायत ते. आणि तिथं ट्रस्ट इश्यूज तयार झालेले, म्हणजे एक खूप छान शब्द रप्चर नावाचा एक शब्द आहे. रप्चर म्हणजे फाटणं. तर रप्चर एकदा झाल्यानंतर रफू करावं लागतं. रफू झालेला कपडा थोडा वीक असतोच, पण शेवटी तो वर्केबल होतो. तसं तुमचं नातं त्या एखाद्या बिट्रे समजला, एखादा धोका समजला तुम्हाला, की यांनी मला धोका दिला होता आणि तरीही आता मी परत त्याच्याबरोबर राहणार आहे. तर ट्रस्ट इश्यूज तयार होतील, पण ते रफू झाल्यानंतर ते वर्केबल होऊ शकतं. आणि ते रफू करायचं जे काम आहे ते काउन्सिलर करू शकतो. पण ते तुम्हाला करू द्यायचे की नाही ते जवळ येऊन ते तुमच्यावर असतं. पण मुलींना काय मुलांना काय एक सांगितलेलं असतं, की तुम्हाला जर हे पूर्णपणे विसरून माफ करता येत असेल तर ठीक आहे. अदरवाईज तुम्ही कायम त्यांनी धोका दिलाय आणि आता तो परत आलाय आणि त्याला तुम्ही माफ केलंय, तर तुम्ही जजच्या खुर्चीवर आणि तो नेहमी आरोपीच्या तुरुंगात. हे काही पुढं वर्किंग कंडिशनमध्ये नातं येऊ शकत नाही. कारण तो एके दिवशी वैतागणारच आहे. ते आरोपी किती काळ माणूस एखादा सतत आरोपी म्हणून जगू शकतो. जरी त्यांनी फसगत केलेली असेल तरी मग ते एकतर दूर होणं महत्वाचं आहे, की आपण नाही माफ करू शकत मोठ्या मनाने. तर ठीक आहे, मग वेगळं व्हायला पाहिजे. तर ट्रस्ट इश्यूजवर हा एक पर्याय असतो, की तुम्ही इधर पूर्णपणे माफ करा. एक प्लेन नवीन चान्स द्या, सेकंड चान्स द्या. आणि जर तुम्हाला कळत असेल तुमची मानसिकता नाहीये प्लेन सेकंड चान्स द्यायची, तुम्ही ते सगळे ग्रजेस नाही विसरू शकत आहे, तर इट्स बेटर. मग तुम्ही वेगळेच होणं गरजेचं आहे. पण सायकॉलॉजीमध्ये काउन्सिलिंग, सायकॉलॉजिकल काउन्सिलिंगनी अशा प्रकारचे रप्चर्स रिपेअर होऊ शकतात आणि परत एक नवीन चान्स दिला जाऊ शकतो, हे नक्की आहे. एक आत्ता काय झालंय की वेगवेगळी लोक अशी म्हणतात की आम्ही जिथं आहोत तसे, उदाहरणार्थ मी ऑफिसमध्ये वेगळा असतो, मी डिजिटली वेगळा असतो. आजकाल मुलगी सासरी येत नाही, मुलगा आणि मुलगी मिळून वेगळं घर बनवतात, तिथं मी वेगळा असतो आणि माझ्या पालकांकडे वेगळा असतो, सासऱ्यांकडे वेगळा असतो. सो एकच माणूस वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज कॅरी करतो वेगवेगळ्या ठिकाणी, आणि ह्या सगळ्या पर्सनॅलिटीज फक्त पार्टनरलाच माहीत असतात, कारण ती किंवा तू त्यातल्या 99% ठिकाणी त्याच्याबरोबर असतो ऑफिस वगळता. तर हे जे झालंय बायफर्गेशन ऑफ पर्सनॅलिटी, अरे हा किंवा ही डिजिटली वेगळीच आहे, हा किंवा ही ऑफिसमध्ये वेगळीच आहे, हा किंवा ही माझ्याबरोबर वेगळी आहे, सासू म्हणजे सासऱ्यांच्या बरोबर सासूच्या बरोबर एकमेकांच्या वेगळी आहे. ह्यानं जे कॉन्फ्लिक्ट तयार होत आहेत ते तुम्हाला कसे दिसत आहेत, होत आहेत का, घडतंय का, काय घडत? नाही, पण मला हे पर्सनॅलिटी वेगळे म्हणण्यापेक्षा मला हे रिस्पॉन्सेस वेगळे वाटतात. त्या परिस्थितीत तसे रिस्पॉन्स देणं गरजेचंच आहे ना. म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये तुम्ही तुमचे सगळ्या इमोशन घरात दाखवता तसे नाही दाखवू शकत. तुम्ही ऑफिसमध्ये थोडेसे डिप्लोमॅटिकली कंडिशन हँडल करता आणि त्याला चूक कसं म्हणायचं. म्हणजे तिथं तुम्हाला राग आला तर तुम्ही काही बॉस समोर लगेच रागवून बोलू नाही शकत, पण तो माणूस घरात रागवून बोलेलच, कारण तो त्याचा कम्फर्ट झोन आहे. तो आई वडिलांशी एका रिस्पेक्ट मधून काही मर्यादा ठेवूनच बोलेल. तो सगळ्या गोष्टी आई वडिलांसमोर बोलू शकणार नाही. त्यामुळे 99% वेळा ती जी समोर आहे त्याची जोडीदार किंवा तो जो जोडीदार तिच्यासोबत असेल, तर त्या दोघांनाही सगळ्या ठिकाणचे रिस्पॉन्स बघायला मिळतायतच. पण ती त्या जागेची गरज आहे. ती पर्सनॅलिटी वेगळी आहे किंवा ती फसगत आहे असं काही मला वाटत नाही. म्हणजे डिजिटली वेगळं असणारच आहे. आपण डिजिटली आपण किती म्हणजे किती द्यावं लोकांना, आपण कशा प्रकारे काय सांगायचंय आपल्या लोकांना, काय सांगायचं नाहीये आपल्या लोकांना. मी जर काही लोकांना बरं वाटतं की मी इथून इथं फ्लाय करतोय, लगेच त्यांना सांगायचं असतं. काही लोकांना नसतं सांगायचं. काही लोकांना मी जेवलो कुठं ते पण सांगायचं असतं. काही जणांना नसतं सांगायचं ते. तर ते डिजिटली वेगळं असणं म्हणजे तू मित्रांना फोन करून सांगतोस की मी या हॉटेलमध्ये, मग तुला फेसबुकवर टाकायला काय हरकत आहे. तर फेसबुकवर अजून 100 मित्र असतील ज्यांना नाही सांगायचंय. त्यामुळं अशा प्रकारचे रिस्पॉन्स वेगवेगळे असणं म्हणजे पर्सनॅलिटीज वेगवेगळ्या असणं असं नाही. तर ते त्या जागेला त्या नात्यानुसार दिलेले रिस्पॉन्स आहेत आणि ते रिस्पॉन्स तसे असणारच आहेत. कोण सगळीकडे कोणीच खरं असू शकत, ती असू दे तो असू दे, सगळीकडे सेम कोणीच असू शकत नाही.
फक्त म्हणून तो आपला कम्फर्ट झोन. इंटिमसी म्हणजे काय? घनिष्ठ संबंध. त्या घनिष्ठ संबंधांमध्ये जिथं आपण आपले सगळे प्लस मायनस घेऊन येतो. मला जर बाहेर मी फील्डमध्ये दाखवत असेन की मला या केसनी काहीच फरक नाही पडला, पण मला त्रास झालेला असतो आत आणि तो मी माझ्या घनिष्ठ नात्या म्हणजेच माझं घनिष्ठ नातं माझ्या नवऱ्याबरोबर असेल तर मी तिथंच येऊन दाखवेन. त्याचा अर्थ मी फील्डवर वेगळी आणि इथं वेगळी म्हणजे असणारच आहे ते. तर ती घनिष्ठ संबंध एकाच ठिकाणी इंटिमसी जिथं आहे तिथं आपण आपलं सगळं प्लस मायनस घेऊन येतो. याच्यामध्ये पण पुरुषांचा फरक असतो. पुरुष आपले मायनस सुद्धा इंटिमेट रिलेशनशिपमध्ये घेऊन येत नाहीत. अच्छा. म्हणजे त्यांना आपलं इन्सल्ट दाखवायला खूप बळ लागतं. माझा जर बॉसने ऑफिसमध्ये इन्सल्ट केला असेल तर किती पुरुष मोकळेपणाने येऊन घरी सांगत असतील माझा इन्सल्ट झाला. ते सांगतात की बॉस कसा वागला, माझं काय चुकलं किंवा मला काय झालं हे ते सांगत नाही. बायकांना काही येत नसलं तरी ते येऊन सांगतात की मला हे जमतच नाहीये आणि ती मला इतका त्रास देतेय माझी बॉस आणि मला ते नाही सहन होतंय. तर थोडा मोकळेपणा बायकांमध्ये त्या पद्धतीने असतो, पण पुरुषांना ते सांगायला खूप करेज आणावं लागतं. पण ते काही जण असतातही ते क्लोज रिलेशनशिपमध्ये सांगू शकतात. पण इंटिमेट रिलेशनशिपमध्ये आपण हे सगळं सांगतो, तसं ते सगळ्या ठिकाणी नाही सांगत आपण. तुम्ही यातला जो पुरुष स्वभावाचा उल्लेख केला त्याला काही जण मेल शॉव्हिनिझम म्हणतात आणि त्यातला जो डॉमिनन्सचा विषय आहे जो आत्ताच्या केसमध्ये आला आणि आता दुसरी जी बातमी आली आहे उत्तर प्रदेशमधली एका नेत्याच्या व्हिडिओची वगैरे, तर या सगळ्या केसेसमध्ये मेल डॉमिनेशन एक दिसतो. तर हे मेल डॉमिनेशन असणारच आहे नॅचरली, त्याला कसं चॅनलाइज करावं, काय नक्की घडतं त्या म्हणजे डॉमिनेटिंग फिलिंगचं? म्हणजे आता काळ थोडा थोडा बदलतोय, स्पीड खूप कमी आहे. पण पूर्वी जेवढा डॉमिनन्स मेल फिमेल मध्ये होता त्याच्यापेक्षा निश्चितच कमी झाला. पूर्वी बायका बिलकुल नवऱ्याला क्वेश्चन करूच शकायचे नाही. आता मिलेनियल्स सुद्धा क्वेश्चन केल्याशिवाय राहत नाही, ते तर करतातच. कारण शिक्षण आलं, अनुभव आला. पूर्वी पुरुषांना जगाचा अनुभव जास्त होता, ते बाहेर पडायचे. बायकांचा अनुभव विश्व मर्यादित होतं. आता बायकांचा अनुभव विश्व बरोबरीने मोठा आहे, त्यामुळे ते क्वेश्चन करतात. आणि म्हणजे डॉमिनन्समध्ये फरक पडतोय. आता त्यांना क्वेश्चन केलं जातो आणि ते क्वेश्चन केलेलं त्यांना चालून घ्यावं लागतं. रुरल आणि अर्बन एरियात थोडासा फरक आहे अजून. थोडंसं ग्रामीण भागांमध्ये अजून पण तो मानला जातो. म्हणजे हे नाही बोलू शकत आपण, हे नाही करू शकत, अशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकत नाही, हे अजूनही आहे. अर्बनमध्ये बरंच बदललेलं आहे. त्याचं कारण ती कमवायला लागली, तिच्या हातात पैसा पण आला, तेवढंच अधिकार क्षेत्र पण आलं, त्याच्यामुळे पण झालेलं आहे. पण खूप मुली जेव्हा क्वेश्चन्स विचारतात ना, की मग मीच का करू हे, माझ्याच का मागं सगळं हे आहेत. मला एक साधी गोष्ट वाटते की सावित्रीबाई फुलेंनी जेव्हा कधी त्या वाड्यामध्ये शिक्षण सुरू केलं पुण्याच्या आणि त्यांनी जे त्याच्यामध्ये उडी मारली त्या समुद्रामध्ये इक्वॅलिटीच्या, तर ते समुद्र फक्त अजून अर्धाच पोहून झालेला आहे. आपल्याला असं फील आलाय की आपण तो समुद्र पोहून पूर्ण केलाय आणि आपण त्या पार गेलेलो आहे, तसं नाही झालेलं आहे. अजूनही कुठंतरी मध्यात आहोत, अजून पुढे जातोय. माझी मुलगी मोठी झाल्यानंतर तिच्या आयुष्यात तो डॉमिनन्स आणि इक्वॅलिटी अजून, डॉमिनन्स कमी होऊन इक्वॅलिटी अजून आलेली असेल. पण ह्याचं स्पीड स्लो आहे, पण पुढे जातोय आपण, एवढं तरी नक्की आहे. तुम्ही या रुरल अर्बन मधनं म्हणलात त्याच्यावरनं कसं लक्षात आलं, माझ्याच वयातली कित्येक जण की जी आमची अशी पहिली पिढी आहे की जी मेट्रोत आली. समजा मी कोल्हापूर सारख्या शहरात आलो, पण माझे कित्येक मित्र अजूनही ग्रामीण भागातून आले, तालुक्याच्या ठिकाणाहून आले, गावाच्या ठिकाणाहून आले. ते आणि त्यांची कंपॅनियन आज शहरात राहतात, पण त्यांची पाठीमागची पिढी म्हणजे आई वडील आणि सासू सासरे हे ग्रामीण भागात राहतात. तर ह्याच्यातनं तयार होणारे कॉन्फ्लिक्ट जास्त आहेत का? म्हणजे कारण त्यांचे विचारसरणी तशी बदलली आहे ना. मेट्रो सिटीमध्ये आल्यानंतर फक्त आपण जेव्हा नवऱ्याची मदत मागतात बायका, तेव्हा ती घराची गरज पण असते, की दरवेळेस असं नाहीये की मी का करू आणि तू कर. पण सकाळी उठून जर तिला 8ची ट्रेन पकडायची आहे, तर 8 वाजेपर्यंत स्त्री म्हणून तिने कितीही 5ला उठून सगळं करायचं ठरवलं तर ते नाही शक्य होत. शेवटी नवऱ्याला उठून डबा तरी भरावाच लागेल किंवा मुलांना शाळेत सोडायला जावंच लागेल, जे कदाचित सोलापूरच्या साईडला नाही करावं लागणार. कारण तिची ड्युटी 10ची असेल तर ती आरामात 9:45 पर्यंत आवरून ती 15 मिनिटात ऑफिसला पोहोचू शकत असेल. पण इथं ती काळाची गरज आहे. इथं हा फक्त इक्वॅलिटीचा प्रश्न नाहीये. मग ते मागच्या पिढीला ते सगळं तेवढं समजायला त्या गोष्टीत जावं लागेल. त्यांना तिच्या बरोबर जगून बघावं लागेल की ती किती ठिकाणी पळणार आहे एकत्र. पूर्वी 10 वाजता शाळेत गेलेली बाई 6 वाजता घरी यायची. 10च्या आधी ती 3 तास कामं करत असेल, 2 तास कामं करत असेल. 6ला आलं की 1-2 तास आराम करून ती 1 तास स्वयंपाक करून परत टीव्ही बघायला बसू शकत असेल. पण आता तसं राहिलेलं नाहीये.
आता मुलांचा अभ्यास ही एक मोठी जबाबदारी झालेली आहे. ते मागच्या म्हणजे इथं जे चॅलेंजेस आहेत ते मागच्या पिढीला जे अजून कोल्हापूर सारख्या शहरात राहत असतील, सेकंड टायर सिटीमध्ये राहत असतील, त्यांना समजायला थोडं अवघड आहे. पण ते समजून सांगून त्यांना तशा पद्धती पुढे आणण्याचे प्रयत्न तर करत राहावे लागतील. तोपर्यंत थोडंसं भांड्याला भांडं लागून वाटणारच आहे, की ही काय मुलाला सांगतीये, की उठ आणि पाण्याची बाटली भर माझी. पण तिचा नाईलाज आहे. ती म्हणजे तिला 8 हात येणारच नाहीत आणि तिला ते सांगणं गरजेचं आहे. जोपर्यंत ते म्हणजे ही नवऱ्याला काय काम सांगतीये, असं न बघता हे दोघं मिळून हे घर चालवतायत आणि ती पण कमवतीये म्हणून आपल्या घराला आर्थिक बळकटी येतीये आणि ती पण काळाची गरज आहे. आता म्हणजे म्हणजे मी कित्येक मुलींना पण सांगते, की जर तुम्ही फेमिनिझम मागत असाल तर फक्त अधिकार नाही मागायचे, तर हक्क पण. म्हणजे त्याची 4 महिने नोकरी गेली, तर कुठलंही त्याला शल्य न देता, बोचणी न देता तुम्हाला 4 महिने आरामात त्याला घरी बसून त्याला नोकरीचे प्रयत्न करू देता आले पाहिजेत. कुठलीही टोचणी लावायची नाही. तर ती इक्वॅलिटी. मग ती जर एवढ्या पुढे जातीये, तर ते घरच्यांना पण समजून घ्यायला एक्सप्लेन करावं लागेल. एका सीरियलमध्ये खूप छान वाक्य होतं. जर संघर्षाला आपल्याला उत्तर शोधायचं असेल, तर टाळणं हा उत्तर नाहीये. तर जास्तीत जास्त त्याच्याशी इंटरव्हेन्शन करणं, त्याच्याशी लढा देत राहणं, एंगेज करत राहणं हे महत्वाचं. सांगावं लागेल सासूबाईंना, की का मला त्याला बाटली भरायला सांगावी लागतीये? का मला त्याला उठवून मदत मागावी लागतीये? कारण हे एवढ्या ह्याच्यात एवढंच होऊ शकतं. किंवा माझ्या ऑफिसमधले संघर्ष सांगावे लागतील. हे बघा, हे एवढं बाळ दिलेलं आहे. पूर्वीसारखं 6 वाजता ड्युटी संपत नाहीये. हे बाळ घेऊन घरी आलेली आहे. आता काय करू? मग हळू-हळू कदाचित त्यांच्यात पण बदल होतील. पण संघर्षासाठी ते एंगेजमेंट गरजेचीच आहे. 2 अजून प्रश्न दिसतायत, की ज्याच्यामुळं खूप संघर्षाचे छोटे-छोटे प्रसंग निर्माण होतात, असं दिसतं. एक अपोझिट जेंडर फ्रेंडशिप. पूर्वीच्या काळी जसं तुम्ही पहिल्या उत्तरात उल्लेख केलेत, की घरी गेलं की घरच बघायचं. पण आजकाल मुलींनाही मित्र असतात ज्याची अडचण होती आणि मुलांनाही बायकोशिवाय मैत्रिणी असतात त्याची अडचण होती. मग ते किती त्यांना सांगावं, किती सांगू नये, काय करावं? एक ह्याचं काय? आणि दुसरं सततचं डिजिटल इंटरप्शन. ते रील्समधनं असेल, मग तिकडचे ॲस्पिरेशन्स असतील, अगदी काय फोटो टाकायचे, तिथल्या कपड्यांपासून ते कुठं जायचं इथपर्यंत असेल. ह्या 2 ज्या घटना घडताना आजूबाजूला दिसतात, याच्याबद्दल काय निरीक्षण? मला असं वाटतं, की आता जेव्हा आपले रिलेटिव्हज खूप लांब-लांब असतात ना, तेव्हा मित्रांची गरज आहेच आहे आपल्याला. मित्र, परिवार आहेच आपली म्हणजे आपण एकंदर फॅमिली काय म्हणतो, जी आपल्या सुखदुःखात आपल्या सोबत आहे ती. तर खरं तर सुखदुःखात माझी बहीण कुठेतरीच असती, माझा भाऊ कुठेतरी असतो. पण जे येतात ते मित्रमंडळच येतात. त्यामुळे नवऱ्याची मैत्रीण असू दे, नाहीतर बायकोचा मित्र असू दे. ते जर फॅमिली फ्रेंड्स होऊ शकले ना, तर हा संघर्ष एवढा राहणार नाही. तुम्हाला ती घराबाहेर मैत्री जर ठेवायची असेल ना, तर त्याला एक संशयाचं वलय येऊ शकतं. पण ती मैत्री जर घरापर्यंत येणार असेल आणि ते फॅमिली फ्रेंड्स सारखं डेव्हलप होणार असेल, भलेही त्यांच्यातलं नातं थोडं जास्त क्लोज असेल, पण मग ते वेलकमिंग असेल असं वाटतं मला. त्याच्यात ऑब्जेक्शन असण्याचं प्रमाण कमी होईल. ज्याच्यावर एखाद्यावर संशयाचं भूतच असेल, तर ते ते एक्सेप्शन आहे. मग त्याला तुम्ही वेगळ्या पद्धतीने टॅकल करावं लागेल. पण इन जनरल जेव्हा ही इन्सिक्युरिटी असती, तेव्हा ती इन्सिक्युरिटी कमी करायचं प्रमाण हेच असू शकतं, की घरापर्यंत मैत्री असावी, फॅमिली फ्रेंड्स नसावेत. त्या मैत्रिणीला फॅमिली फ्रेंड करावं, मग ते सोपं जाईल असं एक मला वाटतं. तरी ऑफिसमधले काही कलीग्स हे मित्रमंडळीच्या मैत्रिणीच्या पातळीवर जाऊ पण शकतात. पण परत तेच आहे, की ती ट्रॅडिशनली जी मानसिकता आहे ना, म्हणजे बोधात्मक पातळीला कळतंय, की नवऱ्याची एखादी कली ही त्याची मैत्रीण असू शकते, पण इमोशनली ते पचेलच असं नाही. ते पचायला थोडा वेळ लागेल, पण ते मग त्याच्यावर मनापेक्षा जास्त बोधात्मक पातळीने जेव्हा बोधात्मक पातळी जेव्हा मात करेल ना, तेव्हा मग ते पचायला सोपं जाईल. अदरवाईज इमोशनली थोडी इन्सिक्युरिटी, थोडा पॉझेसिव्हनेस असं राहीलच. पण मग जेव्हा कळेल, की हे सगळे विषय म्हणजे घरातलेच विषय आहेत आणि मग ते मुलांपर्यंत ती मैत्री पसरणं, हे जर सगळं झालं तर ते सोपं आहे. डिजिटलचं तर सगळेच लांब म्हणजे आपण वेळ नाही जेव्हा म्हणतो ना, तेव्हा निम्मा वेळ डिजिटलमध्येच जातो आपल्याला. म्हणजे मला तर मी मागच्या ह्याच्यामध्ये पण सांगितलं होतं, की प्रश्न फक्त मुलांचा नाहीये. आपला पण वेळ डिजिटली जातोय आणि त्याच्यातूनच या नात्यांमध्ये जास्त ताण निर्माण होतोय, वेगळे होतायत. आता Facebook वगैरे टाकायच्या प्रमाणापेक्षा कमी झालं आता Facebookचं प्रमाण पण खूप. आता Insta त्याच्यावर गोष्टी टाकणं आणि न टाकणं, त्याच्यातले वाद, हे जेन खूप आपला स्पेस जपलेला असतो. तर त्यांच्यातल्या त्या गोष्टी क्लिअर असतात. पण लग्न ठरवताना जेव्हा काही गोष्टींचा विचार करावा लागतो, तेव्हा
या सगळ्याच गोष्टी बोलणं गरजेचं आहे की तुमचे व्हॅल्यू सिस्टीम किंवा तुम्ही डिजिटली किती एकमेकांना स्पेस देताय, किंवा जर ते तुमचं आयुष्याचाच एक भाग असेल तर तुम्ही देणारच आहे तो. तुम्ही ते काढून टाकू शकत नाही. आता ते झालंय, आपलं एक विश्व झालेलंच आहे. असं काहीतरी झालंय का की इक्वॅलिटी जी आलेली आहे विशेषतः वर्कप्लेसमध्ये, त्याच्यामुळं सायकोलॉजिकली आणि न्यूरोलॉजिकली स्त्री आणि पुरुष समान आहेत हे मान्यच आहे, पण मग त्यांची जी जडणघडण आहे मुळात ते मेन आर फ्रॉम मार्स अँड वुमन आर फ्रॉम व्हेनस म्हणतात, आणि सायकोलॉजिकली त्या वेगळ्या आहेत. स्त्रीच्या भावना वेगळ्या असू शकतात, पुरुषाच्या भावना वेगळ्या असतात, ट्रिगर्स वेगळ्या असतात. हे एकमेकांना माहीत नसल्यामुळं स्त्रीसारखीच पुरुषानं वागावा असा विचार करते का, आणि पुरुष पुरुषासारखं स्त्रीनं वागावा असा विचार करतो आणि त्यानं घोळ होतोय का? म्हणजे ह्याच्यात ना एक प्रत्येक स्त्री ना आता सगळं करू शकते. म्हणजे ती ओझं उचलायला पण ती तयार आहे आता. ती काही असं म्हणत नाही मी हे ओझं उचलू शकणार नाही. ती गाडी चालवून कुठेही जायला तयार आहे. ती कुठलीही गाडी चालवायला तयार आहे. तसे पुरुष पण आता छान स्वयंपाक करतायत, सगळंच करतायत. पण मला असं लक्षात आलं ना, जेव्हा सगळं करणाऱ्या स्त्रीशी जर मी काउन्सिलिंग मध्ये बोलले, जिने सगळं 4 देश एकटी फिरलेली असेल, ती ती मोठ्या मोठ्या पोस्टवर काम करते, पण तिला कुठंतरी ना तिची फेमिनाईन साइड जी आहे ना, ती कुठंतरी त्याची पॅम्पर केलेली हवी असते. तिला मिळतच नाही. तिला असं वाटतं की अरे मी हे सगळं करून दाखवतीये, पण मग मला कोणी असं म्हणतच नाही कधी की चल तुला एक गजरा घेऊन देतो, किंवा बस तुला हे जमणार नाही का, मी करू का? कारण ती सगळंच जमवून दाखवते, त्यामुळे तिच्या फेमिनाईन साइड पूर्णपणे दुर्लक्षित होतीये. आणि जेव्हा तुम्ही करिअर खूप केलेल्या आणि सगळं मिळवलेल्या स्त्रिया जर बघाल ना, तर त्यांना काय मिस केलंय असं वाटतं, हे मिस केलेलं असतं. त्यांना ते दिसत असतं की घरात बसणारी स्त्री असेल ना, तर तिला नवरा म्हणतो चल मी तुला सोडू का तिथे, तुला जमणार आहे का, म्हणजे तुला एअरपोर्टवरून रात्री 2 वाजता न्यायला येऊ का, तुला नाही जमणार. आणि मग तिला वाटतं ती फेमिनाईन साइड कुठंतरी सुचकारणं आहे किंवा लाड करणं आहे ते. आणि ती 2 वाजता ती जग फिरून आल्यानंतर तो तिला फक्त एअरपोर्टवरून 2 वाजता कशाला आणायला जाईल. त्याला वाटतं हे तर तिला सहज जमणार आहे. त्यामुळे इक्वॅलिटीमध्ये सुद्धा ना कुठंतरी स्त्रीला तो एक आधार किंवा तो पाहिजेच असतो, आणि पुरुषालाही ती कुठंतरी माया करणारी स्त्री पाहिजेच असते. त्यामुळे आपण इक्वॅलिटी पेक्षा हे दोघांनी एकमेकांचं कामं करण्याच्या बाबतीत इक्वॅलिटी ठीक आहे, पण इमोशनली दोघांनी एकमेकाला तशा पद्धतीने पॅम्पर करणं, किंवा तिला जेव्हा त्याची आई होणं गरजेचं आहे ते होणं, ते तर केलंच पाहिजे ना. म्हणजे काय आपण स्वतंत्र झालो नाही इक्वॅलिटीच्या नावाने ना. सहजीवन आहेच आहे. आपण कुठेतरी अपूर्ण असतोच, आणि ते पूर्ण होण्यासाठी आपल्याला पार्टनर आहेच आहे. ते आपण खूप पूर्ण झालो की आपल्याला ते अपूर्णत्व बरं वाटायला लागतं, असं काहीतरी होतं मग ते. ज्या घटनेनं आपण चर्चेची सुरुवात केली त्याच्यात एक भाग होता तो म्हणजे आर्थिक. तो तर एक्स्ट्रीम होता, पण आज सहजीवन जगताना ते आर्थिक सहजीवन पण असतं. मग त्याच्यातले निर्णय असतात, मग रिअल इस्टेट घेणं असेल, सेटल होणं असेल कुठेतरी, मूल होणं किंवा न देणं हा निर्णय असेल. तर हे जे आर्थिक सहजीवन आहे ते आत्ताची लोक कसं बघतात आणि त्यांनी कसं बघायला हवं म्हणजे ते अधिक सुकर होईल? माझ्या एका काउन्सिलिंगमध्ये एका कपलशी मी बोलत होते, आणि त्यांनी सांगितलं की तिची जी प्रोफिशियन्सी आहे ती तिने करावी. माझी जी मास्टरी आहे ती मी करतो. माझी मास्टरी आहे इन्व्हेस्टमेंट, तर मी इन्व्हेस्टमेंटचं बघतो. तिची मास्टरी आहे पालकत्व, तिने पालकत्व करावं. तिने मला प्रश्न विचारला, कारण मी वर्षानुवर्ष पालकत्व करतेय म्हणून मी पालक म्हणून चांगली आहे. मला जर हे इन्व्हेस्टमेंट शिकवलं तर मी पण ह्याच्यात चांगली आहे. मी जर एवढं कमवतीये तर मग मला काही गोष्टी, काय SIP आपण इथंच का गुंतवले, आपण इथं का नाही गुंतवले, हे कोणीतरी सांगितलं तर मला पण हे सगळं जमेल, मी हे करूच शकते. तो म्हणतो मी 4थ्या मजल्यावर गेल्यावर ही मला खालून आवाज देते आणि विचारते की हे का करतोय तू, मग मला ते इरिटेट व्हायला लागतं. तर त्याच्यामुळे पण प्रश्न असा आहे, तू 4थ्या मजल्यावर एकटा गेलास ना, तिला घेऊन घेऊन पुढे गेला असता तर ती पण 4थ्या मजल्यापर्यंत आली असती. जी स्त्री कमवू शकते त्या स्त्रीला शिकवलं, त्या स्त्रीला त्याच्यात सहभागी करून घेतलं तर कसं गुंतवतोय आपण, का गुंतवतोय हे पण समजेलच. पण आज तिच्यावर इतर गोष्टींचा इतका लोड असतो की तिला असं वाटतं चला आपोआप काम होतंय ना, तर ह्याच्यात कुठं लक्ष घालू. पण कधीतरी एका क्षणी तिला जाणवायला लागतं की मी या सगळ्यात कुठंच नव्हते, हे सगळं आपोआप होत गेलं. ते कधी वाटतं, जेव्हा मुलं मोठी झाली आणि आपण मोकळे झालो तेव्हा मग वाटायला सुरू होतं. त्याच्यापेक्षा दोघांनीही एक सुरुवातीपासून मिक्स करण्यापेक्षा, सगळंच जसं चाललंय तसं एकत्र चालण्यापेक्षा
तिला सोबत घेऊन या सगळ्याची जाणीव देत पुढे जाणं गरजेचं आहे. खूप स्त्रिया IT मधल्या असतील किंवा बाकीच्या प्रोफेशनमध्येही काही स्त्रिया आता समजून घेतायतच सगळं, पण त्याचं प्रमाण अजून कमी आहे. त्याच्यामुळे आर्थिक गणितं सांभाळणं ही त्याची बाजू आणि घर सांभाळणं ही तिची बाजू. हे हळूहळू ह्याच्यावर ऑब्जेक्शन येतच आहे. खर्च दोघांचाही घरासाठीच आहे हे मान्य आहे, पण तरी तिचा सहभाग असणं त्या सगळ्या आर्थिक गुंतवणुकीत हे खूप गरजेचं आहे. रचना रानडेसारखे लोक समोर आल्यानंतर खूप बायकांना पण तेवढंच एक आपण करू शकतो हे सगळं असं वाटायला सुरुवात झालीच आहे आणि ते चांगलंच आहे त्याच्यामुळे. ज्या कॉन्टेक्स्टनं आपण सुरुवात केली ती असं आहे की एकूणातच जी लग्नसंस्था बदलतीये त्या लग्नसंस्थेला आजच्या पिढीनं लग्न झालेल्या, लग्न होऊ घातलेल्या, लग्न मुरलेल्या 10-15 वर्ष आता कसं बघावं, त्यातले बेस्ट केसेस आणि डूज अँड डोंट्स काय आहेत, जेणेकरून ते अधिक छान, अधिक सुकर होईल. तुमचा अनुभव काय सांगतो? एक तर पहिली गोष्ट आपण स्वतःला ओळखावं. पहिली पायरी ही असावी की स्वतःला ओळखावं. आपल्या काय काय मर्यादा आहेत, आपले वीकनेस काय आहेत, आपल्या स्ट्रेंथ काय आहेत, आपण कोणत्या प्रकारच्या फॅमिलीमध्ये मिक्स होऊ शकतो, ह्याची आधी स्वतःची चाचपणी करावी. ती चाचपणी करताना आपण इतरांचाही आधार घ्यावा. प्री मॅरेज काउन्सिलिंगला जरूर महत्व द्यावं. प्री मॅरेज काउन्सिलिंग म्हणजे काहीतरीच आहे, आम्ही जे सांगतो घरातले तेच आहे, तसं नाहीये. तिथं खूप शिस्तीत विचार केला जातो. ती पायरी पूर्ण झाल्यानंतर मग आपण जोडीदाराची निवड करण्याचा विचार करावा. त्याच्यासाठी योग्य वय येऊ द्यावं. म्हणजे किती? आधीपासून मला असं वाटतं 20-22 वयाच्या पुढंच हे सगळे विचार केले पाहिजे. मुलं खूप लवकर प्रेमात पडणं ते जे झालेलं आहे ना, 16-17ला ठरवून टाकायचं, त्यालाच पुढं जोडीदार म्हणून बघायचं, तेव्हा काहीच कळत नाही तुम्हाला 16-17ला. त्याच्यामुळे वय जरा शिक्षण पूर्ण होऊ द्यावं, 22 तरी वय होऊन मग त्याच्यानंतर विचार सुरू करावेत. जेव्हा मला माहितीये की मी कोण आहे, तेव्हा मला माझ्या सुटेबल कोण आहे ते शोधणं सोपं जाईल. प्री मॅरेज काउन्सिलिंग मधून असू दे, नाही तर कसंही असू दे, नॉन निगोशिएबल, निगोशिएबलची माझी लिस्ट तयार व्हावी. त्याच्यानंतर जोडीदाराची जेव्हा चाचपणी करतोय, तेव्हा तुम्हाला एकतर डिजिटली जे मोह आहेत सगळे, आपण जेव्हा म्हणतोय डिजिटली मुलं वेगळी आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. त्यामुळं जे दिसलं मला एखाद्या डेटिंग ॲपवर, त्याच्यावर अवलंबून न राहता तुम्हाला भेटणं, प्रत्यक्ष बोलणं याच्यावर अवलंबून राहूनच करावं लागेल. एकदा तुम्ही जोडीदाराची निवड केल्यानंतर त्याच्यावरच पक्क होण्याच्या ऐवजी एकदा मागच्या पिढीचा विचार घ्यावा, सेकंड थॉट घ्यावा. कधी कधी काय होतं, आपल्याला एकच बाजू, एक माणूस आवडला की त्याची एकच बाजू दिसत राहते आपल्याला ती दुसरी बाजू दिसतच नाही. पण ते दुसरं कोणीतरी येऊन सांगू शकतं की बघा हे काहीतरी खटकतं, ह्याचा पण विचार कर, असं सांगणारं कोणीतरी हवं. त्यामुळे मुली जे आपली आपली निवड पक्की करतात आणि मग त्याच्याहून हलणार नाही म्हणतात, तर त्याच्याऐवजी दुसऱ्या साईडचा विचार करायला स्कोप असावा. तिसरी गोष्ट आहे की हे झाल्यानंतर सुद्धा वेळ घ्यावा. पहिल्या 1-2 भेटीमध्ये सगळं पक्क करावं आणि मग चेक करावं. ह्याच्यापेक्षा होकार द्यायला, फिक्स करायला थोडा वेळ द्यावा, जो आजकाल दिला जातो. आजकाल एवढी घाई केली जात नाही. आणि तो निर्णय झाल्यानंतर मग तुम्ही खूप वर्ष जर तुमची रिलेशनशिप तशीच चालू ठेवली, बघू, तर तोपर्यंत परत कॉन्फ्लिक्ट व्हायला सुरू होतं. कारण तुम्ही लांब राहून एकमेकांना जज करायला सुरू करता आणि मग त्याच्यात तुम्हाला ते निभावणं अवघड जातं. कारण जेव्हा तुम्ही लग्न करता तेव्हा तुमची एकमेकांना रोज साथ इतकी असते की तुमचं हळूहळू जुळत राहतं. त्याच्याऐवजी तुम्ही फक्त थोडं भेटत राहत असाल तर ते पुरेसंही वाटत नाही. त्याच्यातून होणारे वाद, म्हणून ते लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप किंवा लग्न ठरलं, खूप दिवसांनी केलं, ह्याच्यातही परत तुटायला सुरू होतात, गैरसमज सुरू होतात. त्यामुळं त्या टप्प्यावर येऊन मग तुम्ही जर लग्न संस्थेत पूर्ण विचारपूर्वक निर्णय सगळ्यांचा घेऊन घेतला, जरी मी जोडीदार निवडला तरी माझ्या आईवडिलांना सांगणं, त्यांची सल्ला घेणं, प्रसंगी जर वाटत असेल आई-वडील नाही समजून घेते, तर तुमच्या आयुष्यातला रिस्पॉन्सिबल ॲडल्ट कोण आहे हे शोधा आणि त्याच्याकडून समजून घ्या की आई-वडील नाही समजून घेत, पण तो तरी सांगेल की बघ तू अशी आहेस, तुझं ह्याच्याबरोबर जमेल का? किंवा तू असा आहेस, तुला हे जमणार आहे का? तर अशा प्रकारे सल्ला घेऊन मग जर आपण पूर्ण विचारांती ह्याच्यात गेलो, आर्थिक गणितं लक्षात घेऊन. हुंड्याच्या बाबतीत पण असं झालं की पूर्वी ना हुंडा ह्याच्यावर निबंधचे निबंध लिहावे लागायचे. दर परीक्षेत एक निबंध यायचा. हुंडा न घेणं, हुंडाबळी किंवा ते आव्हान नावाची सिरियल, तसं सगळं व्हायचं. तो एक काळ आला होता जेव्हा हुंडाविषयी खूप अवेअरनेस आला, मुलं म्हणायला लागली नाही. आता तो शब्द कट होऊन ते गिफ्टच्या स्वरूपात सगळं आलं आणि त्याला एक म्हणजे लेबल बदललं फक्त, बाकी ते सगळं तसंच राहिलं. मग तसं जर होत असेल तर तिथं काही रेड फ्लॅग्स दिसतायत का? ह्या सगळ्याचा विचार करताना तुमचं मन स्थिर असणं गरजेचं आहे आणि तुम्हाला एक सेकंड थॉट घेणं कोणाचं तरी गरजेचं आहे.
तर मग याच्यातून तुमची एक चांगली निवड होऊ शकते असं वाटतं. आणि तरीही त्याच्या नंतर जरी तुम्हाला काही रेड फ्लॅग जाणवले तरी त्याचा आता मला आधी नाही कळलं आता कळून काय उपयोग आहे असं म्हणण्यापेक्षा तुम्हाला देर आहे दुरुस्त आहे असं म्हणूनही एक्झिट डोअर आहे कायम एक, हे लक्षात ठेवलं पाहिजे. डिवोर्स हे तुमच्यासाठी वाईट लग्नातून बाहेर पडायचं एक एक्झिट डोअर आहे. सुसाईड हे एक सगळे दारं बंद होणं म्हणजे त्या माणसाला कुठलंच डोअर दिसत नाही उघडं, म्हणून मग ती सुसाईड होती. त्याच्याऐवजी डिवोर्स सारखं एक एक्झिट डोअर तुम्हाला लग्नाला दिलेलं आहे वाईट लग्नातून बाहेर पडण्यासाठी, हे लक्षात ठेवणं, हे सगळे डूज अँड डोंट्स आहेत असं मला वाटतं. शेवटचा प्रश्न, कारण ही चर्चा ऑनलाईन 2 दिवस चालू आहे, मी विसरलो हा प्रश्न आधी विचारायला, की ते लव्ह मॅरेज होतं. तर लव्ह मॅरेजमध्ये मुलगा आवडतो पण कुटुंब माहीत नसतं, मग त्याच्यावरून अरेंज मॅरेजचे सपोर्टर म्हणतात म्हणून अरेंज मॅरेजच करा. मग लव्ह मॅरेजवाले म्हणतात की नाही नाही प्रेमात सगळं निभावून नेलं जातं. तर ह्या सगळ्यात लव्ह मॅरेज या कॉन्सेप्टवरती पण खूप चर्चा या घटनेच्या निमित्तानं गेले 4-5 दिवस होते. तर लव्ह मॅरेज प्रेमात असणाऱ्यांनी आत्ता लव्ह मॅरेज केलेल्यांनी आणि अरेंज मॅरेज केलेल्यांनी ह्याच्याकडे कसं बघावं? नाही, म्हणून जे आपण आता या प्रश्नापूर्वी जे डूज अँड डोंट्स बघितले, ह्याच्यात निवड तुम्ही करताय किंवा आई वडील समोर आणतायत ह्याचा काहीच प्रश्न नाही. आपला माइंडफुलनेस तोच असला पाहिजे. तुम्हाला कांदे पोह्याच्या कार्यक्रमातून एखादा मुलगा समोर येईल, नाहीतर तो कॉलेजमध्ये तुम्हाला विचारेल, पण विचार तर तोच सगळा करायचा आहे. अरेंज मॅरेज म्हणजे शेवटी प्रपोजल कुठल्या पद्धतीने येत आहे हे म्हणजे फक्त मॅरेजचा तो लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज प्रकार आहे. पण लव्ह मॅरेजमध्ये तुम्ही माइंडफुल नसावं, अरेंज मॅरेजमध्ये खूप माइंडफुली विचार केला जातो असं काहीच नाहीये. जिथं तुम्ही माइंडफुली या सगळ्या बाबींचा विचार करणार आहेत, वेळ घेणार आहेत, तुम्ही काही रेड फ्लॅग्स इग्नोर करणार नाहीयेत, असं जर होणार असेल, व्हायचं असेल तर ते अरेंज मॅरेजमध्ये पण होईल आणि लव्ह मॅरेजमध्ये पण होईल. वडिलांना कळत असतं की हिच्या घरचे हट्टी आहेत, पण ते म्हणतात जाऊ दे आता ह्याच्याकडे काय बघायचं, काहीतरी ऍडजस्ट करावंच लागतं. असं अरेंज मॅरेज मग ते पण करणारे आहेतच. कळत होतं की हिची सासू खूप म्हणजे नाव ऐकलंय बरं का, मोठ्या जावेला पण त्रास झालेला आहे, तर मग परत विचार करणं ते मुद्दा इग्नोर तर तिथं पण केलाच जाऊ शकतो. त्यामुळे मला असं वाटतं अरेंज मॅरेज असू दे, लव्ह मॅरेज असू दे, तो निवडीचा फक्त प्रकार असू शकतो, प्रपोजल यायचा प्रकार असू शकतो. अदरवाईज तुम्ही ह्या ज्या डूज अँड डोंट्स जे सगळे म्हणले, नॉन निगोशिएबलची लिस्ट चेक करणं, सेकंड थॉट घेणं, बाहेरून माणसांची विचारपूस करणं, कर्ज बिर्ज आहे का या आर्थिक बाबींचा विचार करणं, ह्या सगळ्याच गोष्टींचा विचार दोन्ही पद्धतीने. जरी मुलींनी प्रपोजल आणलं तरी म्हणजे आता सगळं संपलं, तुम्ही विचार करायचा नाही असं नाहीये. तिला म्हणायचं थांबा, मुलांनी जर स्थळ आणलं तरी थांब, आमच्या पद्धतीने पण आम्हाला चेकलिस्ट आमची पूर्ण होऊ दे. दोघांच्याही चेकलिस्ट पूर्ण झाल्या तर ते माइंडफुल निवड असेल. खूप खूप आभार. खरं तर रिलेशनशिप आणि लग्नाबद्दलचा एक मास्टर क्लास आम्हाला समजून घेता आला. तुम्ही वेळ दिलात आणि इतकं सविस्तर 360 डिग्री आम्हाला सांगितलं, त्याबद्दल आभार. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू, पण आज इथंच थांबूया. धन्यवाद.